Amen. हालेलुया, Praise God. आमीन। तेरे भवन में आनंद की भरपूरी है। This month is the month of blessing. हा महिना आशीर्वादांचा महिना आहे, Amen. So rejoice. म्हणून आनंद करायचा। Amen. देवाने दिलेलं आहे मंदिर आपल्याला। 26 वर्ष झाली म्हणे हे बांधून। देवाला धन्यवाद। आमेन। 2 4 4 8 8 16 16 32 आणि 32 आता किती, बाप रे, देव बाप्पाला धन्यवाद। आमेन, Amen. आमेन। And we will go stronger and stronger. आणि आपण अजून बलवान रीतीने पुढे जाणार आहोत। We will not stop here. नाही थांबणार इथे आपण। Amen. आमेन। का आम्ही दोघे थांबायला तयार नाही, तर तुम्ही थांबू शकत नाही। मोजेस रुकने को तयार नहीं, तो ये इज़राइलिट्स कैसे रुक सकते? Amen. चलना ही पड़ेगा। Our progress should be known all over. आपली प्रगती सगळीकडे माहीत झाली पाहिजे। आमेन। Praise God. हालेलुया, हालेलुया। Beyond the mountain, back to the faith of Abraham. डोंगरा पलीकडे अब्राहमाच्या विश्वासाकडे परत। Beyond the mountain, back to the faith of Abraham. डोंगरा पलीकडे अब्राहमाच्या विश्वासाकडे परत। We'll open our Bibles to John chapter 4, verses 20 and 21. योहान 4 अध्याय त्यातलं 20 आणि 21 वचन आपण यावेळेला काढूया। योहान 4 20 आणि 21। By the way, all are looking great in green and yellow. बाकी सगळेजण छान दिसतायत हिरव्या आणि पिवळ्या कपड्यांमध्ये, म्हणून आम्ही दोन्ही घालून आलो। Amen. आमेन। जस्टिस तो करना है ना बेटा। Whether your own people say it or not, तुमचे लोक, घरचे लोक तुम्हाला बोलत न बोलत, I will compliment you. मी तुम्हाला सांगतोय तुम्ही छान दिसताय। Amen. Praise God. छान दिसताय बाबा, मस्त। Amen. Our ancestors worshipped on this mountain, but you Jews say that the place where we must worship is in Jerusalem. Believe me, woman, Jesus replied, a time is coming when you will worship the Father neither on this mountain nor in Jerusalem. योहानाचा 4 अध्याय 20 आणि 21 वचन। आमच्या पूर्वजांनी या डोंगरावर भक्ती केली, परंतु तुम्ही म्हणता की जेथे भक्ती केली पाहिजे ते ठिकाण यरूशलेमेत आहे। येशूने तिला म्हटले, बाई, माझा विश्वास धर, तुम्ही बापाची भक्ती या डोंगरावर किंवा यरूशलेमेतही करणार नाही, अशी वेळ येत आहे। Amen. देवाला धन्यवाद। So where is the real church? मग आता खरं चर्च, खरी मंडळी कुठे आहे? Have you ever been in an argument तुम्ही कधी अशा वादात अडकलाय का where people just talk about the real church? की जिथे लोक केवळ खऱ्या मंडळीविषयी, खऱ्या चर्च विषयी बोलतात? Where is the real church, pastor? आणि म्हणतात वाद घालून की पास्टर, खरं चर्च कुठे आहे, खरी मंडळी कुठे आहे? And some say आणि काही जण म्हणतात मग God only moves in our building. की देव फक्त आमच्याच इमारतीमध्ये येतो, कार्य करतो। Amen. आमेन। And we have the true worship. आमच्याकडेच खरी आराधना आहे। Just listen to our choir. काही जण म्हणतात आमच्याकडेच, आमच्या इमारतीतच देव फिरतो, आमच्याकडेच खरी आराधना आहे, आमच्या क्वायरचंच तुम्ही ऐका। Then you will know that we are the true worshippers. आणि म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही खरे आराधक आहोत, Or we are the most anointed church. किंवा आम्ही सगळ्यात जास्त अभिषिक्त चर्च आहोत। We in fact follow the Bible more closely than any other church. आणि आम्ही बायबल सगळ्यात जवळून फॉलो करतो आणि कुठल्याही चर्च पेक्षा जास्त आम्ही बायबल काटेकोरपणे पाळतो। And so everybody has his own opinion प्रत्येकाचं आपलं स्वतःचं मत असतं बेटा, concerning his church. त्याच्या स्वतःच्या चर्च विषयीनं प्रत्येकाचं आपलं मत असतं। Amen. आमेन। And some point to tradition. आणि काही जण परंपरांकडे इशारा करतात, Some point to denomination. काही पंथांकडे इशारा करतात। Some say this is the way. आणि काही जण म्हणतात की हा मार्ग आहे, Others say no, that is not the way. Our way is the right way. आणि काही जण म्हणतात की नाही, आमचाच मार्ग बरोबर मार्ग आहे, What we practice is right. आम्ही जो सराव करतो, आम्ही ज्या प्रॅक्टिसेस करतो तेच बरोबर आहे। Some others say, but our church practice is right. बाकीचे काही लोक म्हणतात नाही, पण आमच्या चर्च मध्ये बरोबर ते सगळं प्रॅक्टिस केलं जातं, सराव केला जातो। But Jesus wants to stop this kind of argument. पण येशूंना अशा पद्धतीच्या सगळ्या वादांना इथे
थांबवायचं आहे. Here we see the woman at the well, आणि इथे आपण ती विहिरीपासची बाई बघतो and she came from a traditional background. आणि ती पारंपरिक पार्श्वभूमीतनं आलेली बाई आहे. Amen. आमेन. This Samaritan woman came from a traditional background ही शोमरोनी बाई पारंपरिक पार्श्वभूमीतून आलेली बाई आहे. because her people said, कारण तिचे जे कोणी लोक होते ते म्हणाले this mountain of Gerizim is holy. हा गॅरिझन पर्वत जो आहे तो पवित्र आहे. But the Jews said, पण यहुदी म्हणाले no, नाही, Jerusalem is holy. यरुशलेम आमचं पवित्र आहे. So you have two groups here. आता इथे दोन गट ऑलरेडी पडले. Amen. आमेन. One is the Samaritan woman, एक आहे शोमरोनी बाई and other, surprisingly, is Jesus because he is a Jew. आणि दुसरा आहे आश्चर्यकारक रीतीनं येशू, कारण की येशू यहुदी आहे. Because कारण she said, you Jews say only Jerusalem is the place we need to worship. ती म्हणाली की तुम्ही लोक म्हणता की यहुदी लोक तुम्ही असं म्हणता की यरुशलेमेतलीच आराधना बरोबर आराधना आहे. And so there is a conflict here. तर इथे एक थोडासा वाद दिसतो Which is the true church? की खरं चर्च, खरी मंडळी कुठली आहे. बाई म्हणते आमच्या डोंगरावरचं आणि यहुदी म्हणतात आमच्या यरुशलेमेतलं. So one said this place, the other said that place. तर एक म्हणतो ही जागा, दुसरा म्हणतो ती जागा. Now, how does Jesus respond येशू काय प्रतिसाद देतात या वाक्याला? when traditional Christians and Pentecostal Christians gather together पारंपरिक नामधारी ख्रिश्चन आणि जेव्हा पेंटेकॉस्टल बिलीवर ख्रिश्चन एकत्र होतात तेव्हा and they have arguments? आणि त्यांच्यामध्ये जेव्हा वाद व्हायला लागतो की आमच्या इकडचीच खरी आराधना आणि तुमच्या इकडचीच खरी आराधना, How should we respond? त्याला आपण काय प्रतिसाद द्यायचा? And how did Jesus respond? आणि येशूनी काय प्रतिसाद दिला? And it's very interesting. हे अतिशय उत्सुकमय आहे. Jesus said, येशू बोलले, it's not about the place, बघ बाबा, जागेविषयी ना काही नाहीये. Say. म्हणजे काही जागेत काही दाटलेलं नाही. not this mountain or this Jerusalem. हा डोंगर नाही का ती यरुशलेम नाही. It's not the place. जागेत काही नाही. पुन्हा कॅम्प नाही, बांडेर नाही का अंडापोळी नाही. See, Huh? it's the heart. हृदय हृदय महत्वाचं आहे. हृदय It's the heart. त्या जागेत जमा झालेल्या लोकांचं हृदय महत्वाचं आहे. Amen. Amen. Their heart tied up with God. त्यांचं हृदय देवाशी बांधलेलं Amen. पाहिजे. And so we still do the same today. आपण आजही असंच करतो. मात्र I'm a Catholic. मी कॅथलिक आहे, I'm a Pentecostal. मी पेंटेकॉस्टल आहे. We sing hymns. आम्ही हिम्स गातो, We speak in tongues. आम्ही अन्य भाषेत बोलतो, आम्ही भजनं गातो. And you don't sing in tongues. तुम्ही नाही गात, अन्य भाषा तुम्ही बोलत नाही. We wear jeans. You don't. आम्ही जीन पॅन्टी घालतो, तुम्ही नाही घालत. We cover our head. You don't. आम्ही डोकी झाकून येतो, तुम्ही नाही झाकत. Amen. आमेन. And so Jesus still tells us today, तर येशू आजही आपल्याला सांगतात, as he told that Samaritan woman, जसं येशूंनी त्या शोमरोनी बाईला सांगितलं he said, a time is की coming बाई एक वेळ अशी येत आहे and it is here right now आणि आता सध्याला ती वेळ आहे when worship will change, ज्या आराधना बदलणार, thinking will change, विचारधारा बदलणार, denominations will change, पंथीय बाबी बदलणार, when true worship will be completely different. ज्या खरी आराधना अगदी वेगळी असणार. Amen. आमेन. Because it's not about the mountain, कारण ते डोंगरांविषयीच नाहीये, it's not about the Jerusalem city, यरुशलेमेतल्या नगराविषयी नाहीये. ते it is about spirit and truth. ते आत्म्याविषयी आणि खरेपणाविषयी आहे. Praise God. हालेलुया. See, it's about the spirit and the truth. ते खरेपणाविषयी आणि आत्म्याविषयी आहे. It's not about the place, ते जागेविषयी नाहीये, it's not about the location. ते कुठल्या लोकेशन विषयी नाहीये. And that's what Jesus said in John 4:23. आणि योहान 4:23 मध्ये येशू असंच म्हणाले. So the message is this: म्हणून निरोप किंवा संदेश हा आहे go beyond the mountain, की तुम्ही जरा डोंगरापलीकडे जा, go back to the faith of Abraham. अब्रामाच्या विश्वासाकडे परत या बरं. It's time to stop arguing over our places. आता आपल्या जागांवरती वाद करणं वाद झालं, ती वेळ नाहीये आता की आमची जागा चांगली, तुमची जागा नाही चांगली. हा वाद आता बास आहे. It's time to walk in faith. आता विश्वासामध्ये चालायची वेळ आहे. Worship is not where you go, आणि आराधना म्हणजे तुम्ही कुठल्या जागी जाता ते नाही रे. it's about who you become. तू काय बनतो ते आहे आराधना. Say- ती आराधना करून, ते हात वर करून, ती गाणी गाऊन तुझं हृदय बदललं का, तुझं जीवन बदललं का, स्वभाव सुधारला का, दॅट्स व्हॉट मॅटर्स. See, the place is not important. जागा महत्वाची Are नाहीये. you changed in that place? बदलला का तिथं जाऊन तू? Have you become more revival conscious? अजून संजीवनाविषयीनं जागृतता तुझ्यात आली का त्या जागेत Have जाऊन? you come more closer to God? देवाच्या जास्त जवळ आला का त्या जागेत जाऊन बाबा? So God is not a building. तर देव इमारत नाहीये. He is looking for a burning heart, देव एक जळणारं हृदय पाहतोय. a passionate heart. एक आवेशाने भरलेलं हृदय देवाला हवंय. Amen. आमेन. See, he's not waiting on the mountain. बाकी देव डोंगरावर वाट पाहत नाहीये.
He's waiting in your spirit. देव तुझ्या आत्म्यात वाट पाहतोय. Amen. Amen. So worship is not about location. तर आराधना लोकेशन विषयी परिसराविषयी नाहीये. It's about transformation. तर आपल्यामध्ये किती रूपांतर होतंय का नाही होतंय याच्यावर आराधना आहे. Praise God. Amen. You may start a church in Pune or you may start a church in Dapodi. तुम्ही पुण्यात चर्च सुरू करा नाहीतर दापोडी सुरू करा. Is your heart on fire? तुमचं हृदय देवासाठी आगीवर आहे का? जे मी That आता church is the right church. ते चर्च मग बरोबर चर्च असणार आहे. जर तुमचं हृदय त्या चर्चला जाऊन आगीवर येत असेल येशूसाठी तर. Praise God. मग ते चर्च खडकीत असो, दापोडीत असो, पुना कॅम्प, बाणेर, NIBM, wherever. It may be in a village also. आणि एखाद्या खेड्यापाड्यात सुद्धा असलं तरी चालतंय मग. Amen. आमेन. People will cross the Jordan to meet John the Baptist. यार्देन नदी पार करून लोक बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाला भेटायला येणार बिकॉज देअर लाईज द अनॉइंटिंग. Praise God. And so the woman was the woman of the mountain. तर ती बाई डोंगरावरची बाई होती. But praise God, she was not rebellious. पण देवाला धन्यवाद की ती बंडखोर नव्हती. But she was raised that way. पण अशा पद्धतीनंच तिचं संगोपन झालं आणि ती मोठी झाली. She was groomed that way. अशा पद्धतीनंच तिला जो काय आकार बिकार आलेला तो असाच आला होता. All her life she had attended Mount Gerizim Church. म्हणजे आयुष्यभर ती त्या डोंगरावरच्या चर्चला जात होती. राजीन डोंगरावरच्या. Because that is where her parents took her. कारण तिथे तिच्या आई वडिलांनी तिला तिथेच नेलं. And she had been taught आणि तिला असं शिकवलं that Mount Gerizim was the holy place. की गराजीन डोंगर आपली पवित्र जागा आहे. Because she said कारण ती म्हणाली in verse 20, 20व्या वचनात, our ancestors worshipped on this mountain. लक्षात घ्या ती म्हणाली तिथे आमच्या पूर्वजांनी या डोंगरावर भक्ती केलेली आहे. So how can I leave that place? मग मी ती जागा कशी सोडणार? जसं आपण हमारे में ऐसा ही करते थे तसं ती म्हणाली आमच्या पूर्वजांनी असंच केलेलं आहे. My forefathers were worshipping there. आमच्या पूर्वजांनी या डोंगरावरती आराधना केली आहे. And I should continue. मग मी सुद्धा तेच करायला हवं ना? See, she's talking to Jesus. ती येशूंशी बोलतीये. ती येशूंना सांगतीये. So she wasn't just making conversation. म्हणजे केवळ येशूंशी ती संवाद साधत होती असं नाही. She believed it deeply. तिनं खोल रीतीनं त्यावर विश्वास ठेवला. A belief was based on her background. आणि तिची जी पार्श्वभूमी होती त्याच्यावरती तिचा ठाम विश्वास होता. And why did she believe that way? आणि तिने असा विश्वास का ठेवला? Because कारण during the time of Rehoboam, रहोबामाच्या काळात जुन्या करारात who was the son of Solomon, जो रहोबाम शल्मोन राजाचा मुलगा होता, the kingdom of Israel was divided in two parts. राज्य दोन भागांमध्ये विभागण्यात आलं. The north became the kingdom of Israel, उत्तर प्रदेश जो होता तो इस्रायलचं राज्य झालं. from where the Samaritans came, जिथून शोमरोनी लोक आले. and the south became the kingdom of Judah, आणि दक्षिण जे आहे ते यहुदाचं राज्य झालं, where the Jews came from. जिथून यहुदी आले. Amen. आमेन. So actually Jesus stands on the south side because he came from Judah. ऍक्च्युली येशू दक्षिणेकडच्या बाजूने उभे राहतात कारण येशू यहुदातून आले, यहुदियातून आले. Because of them he also was into this argument now. आणि मग त्यांच्यामुळे आता येशू सुद्धा या वादात सापडले की आम्ही डोंगरावरचे आणि हे म्हणे आम्ही यहुदियातले, यरूशलेमेतले. And so the northern leaders didn't want their people traveling to Jerusalem to worship तर God. उत्तरेकडचे जे कोणी लीडर होते त्यांची इच्छा नव्हती की यरूशलेमेत जाऊन यांनी सगळ्यांनी आराधना करावी देवाची. So they selected a different place. तर त्यांनी एक वेगळी जागा निवडली They said we will start our church at Mount Gerizim. आणि ते म्हणाले आपण गरासीन डोंगरावर आपलं चर्च सुरू करू. And so there they built a elaborate temple. आणि त्यांनी एक विस्तारित असं मंदिर तिथे बांधलं. And they followed all the 5 books of Moses. आणि मोशेची पहिली 5 पुस्तकं जी आहेत ती त्यांनी आचरणात आणली. So for generations they never went to the temple in Jerusalem. तर पिढ्यानपिढ्या मग ते यरूशलेमेतल्या मंदिरात गेलेच नाहीत. त्यांनी गराजीन डोंगरावरती आपलं मंदिर, आपलं चर्च बांधून टाकलं. And the Samaritans believed आणि मग शोमरोन्यांचा विश्वास बसला that this is our only holy place. की बस आमचं पवित्र स्थान हेच आहे गराजीन डोंगर. And this is where God wants us to worship. आणि याच जागेवर देवाची इच्छा आहे की आम्ही आराधना आणि भक्ती करायची. And that's why the woman brought this case up आणि before म्हणून Jesus. बाईनं हा विषय येशूंसमोर काढला की आमच्याकडे मात्र असं म्हणतात की तो डोंगर पवित्र स्थान आहे आणि तिथेच केलेली आराधना एक्सेप्टेड आहे. So she came from a long line of tradition. तर ती असं पारंपरिक तिचं झाड फार मोठं होतं. Now आता Jesus had to really set her free. येशूना खरोखर या बाईला त्या सगळ्या बंधनातनं मोकळं करायची गरज होती. Amen. Amen. See, nobody was setting things straight for her. आणि तिच्यासाठी ना कोणीही सविस्तर अशा गोष्टी मांडून नाही दिल्या तिला की हे असं आहे, हे असं आहे, बाई असं करायचं. But see, Jesus didn't argue with her. पण येशूनी तिच्याशी वाद नाही घातला की असं कसं आमचं यरूशलेम पवित्र आहे आणि तुमचं डोंगर कुठून आला. I mean, so beautifully he spoke. म्हणजे
किती सुंदर रीतीने येशू तिच्याशी बोलले बघा. He didn't say you are wrong. येशू तिला असं पण नाही म्हणाले की तू चुकली आहे. He simply revealed the truth. तर येशूंनी सत्य प्रगट केलं की सत्य हे आहे. So when you reveal the truth, तर जेव्हा तुम्ही सत्य प्रगट करताना you are gaining that person, you are not ruining him. त्याला तुम्ही त्या माणसाला जिंकता, त्या माणसाचा नाश नाही करत. सत्य बोलायचं, बाकी तुम्ही खरे आम्ही खोटे आम्ही खरे तुम्ही खोटे ते करू नका. When you tell the truth, जेव्हा तुम्ही सत्य बोलाल, the truth opens the other person's heart. सत्य समोरच्या माणसाचं हृदय उघडतं. But when you say you are wrong, पण जेव्हा तुम्ही म्हणता नाही तुम्ही चुकलाय, you are creating more further rift. मग पुढे अजून थोडंसं आपल्यामध्ये दरार येते. And so Jesus said, ते येशू बोलले God is a spirit. देव आत्मा आहे. What he देव said? आत्मा आहे. God is a spirit. येशू बाईला म्हटले बाई देव आत्मा आहे And his worshippers must worship in spirit and also in truth. आणि त्याच्या आराधकांनी त्याची आराधना आत्म्यात आणि खरेपणात केली पाहिजे. See? हा? And so Jesus ended the debate by going straight to her heart. आणि येशूंनी मग या वादाचा अंत केला बाईच्या हृदयामध्ये डायरेक्टली घुसून. And heart of the truth. आणि जे सत्याचं हृदय आहे. So church, the worship is not about your church name. तर आराधना म्हणजे तुझ्या चर्चच्या नावाविषयी काही नाही रे. It's about your soul's flame. तुझा जीव, तो जीव The प्रभूसाठी fire in you. पेटलाय का, तुझ्यामध्ये ती आग आहे का. And so true worship, तर खरी आराधना, it does not start in a building. खरी आराधना एखाद्या इमारतीत सुरू होत नाही, It starts in the heart. हृदयात सुरू होते. बाकी काय तुम्ही अमेरिकेला जाल आराधना म्हणून, पण ते हृदय पेटलेलं हवं ना बेटा. So God is not checking your label, what name you have for the church. तर देव तुमचं लेबल तपासत नाहीये की तुम्ही चर्चला काय नाव दिलंय. He's searching for your life. तुझं जीवन देवाला हवंय. गिव्ह मी युअर हार्ट माय सन. See? So mountains may divide, तर डोंगर विभागतील, but Jesus always unites. पण येशू नेहमी एकत्र करतात. He wants the Jews and the Samaritans to worship God in spirit and in truth. येशूंची इच्छा की शोमरोनी आणि यहुदी सगळ्यांनी एकत्र मिळून सत्यात देवाची आराधना करावी. Amen. Amen. So she brought her argument. तर तिनं आपला वाद पुढे आणला Jesus brought the answer. आणि येशूंनी उत्तर पुढे आणलं. Amen. Amen. Tradition said this is the place. परंपरा म्हणाली की हीच जागा आहे. Jesus said this is the person. येशू म्हणाले हा व्यक्ती आहे. तू जागेचं बोलते, मी तुला व्यक्तीच दाखवतो. चल त्या जागेतल्या व्यक्तीचं तुला सांगतो. तू मंदिर म्हणते, मी तुला मंदिरातला देव शिकवतो. चल. Are you getting me? Straight to the matter. सरळ डायरेक्टली मुळाला घाव. She's talking about place. ती जागेविषयी म्हणते, आमचं मंदिर, डोंगरावरचं मंदिर. Jesus is talking about the person. येशू व्यक्तीविषयी Because बोलतात, the person is more important than the place. कारण त्या जागेपेक्षा तो व्यक्ती महत्वाचा आहे ना. So stop defending your mountains. तर तुमच्या डोंगरांना सुरक्षित ठेवायचं, त्या डोंगरांविषयी Stop defending बचाव your करायचं church. थांबवा. चर्चचा बचाव करायचं थांबवा. Stop defending your mountain means stop defending your church. तुमचं चर्च म्हणजे तुमचा डोंगर जो आहे त्याचा बचाव करायचा थांबवा. म्हणजे चर्च जे आहे त्याचा बचाव करणं थांबवा. Stop doing that करणं सुरू करा and start discovering the Messiah in that place. आणि त्या जागेतला मसीहा शोधून काढा. Is the Messiah there in that place? की मसीहा त्या जागेत आहे का. Is Jesus being worshipped there? येशूची आराधना तिथे होते का. Is the Father being worshipped in spirit and in truth? देवबापाची आराधना तिथे सत्यात आणि खरेपणात होते का, आत्म्यात होते का. Amen. Amen. So the real church isn't built by hands. तर खरं चर्च हातांनी बांधलेलं नसतं, It's built by hearts. ते हृदयांनी बांधलेलं असतं. Amen. आणि आपल्या चर्च मध्ये ते आहे Amen. खरेपणा आणि आत्मा. So it is not the mountain that matters. तर डोंगर महत्वाचा नव्हे, It is the Messiah that saves all of us. मसीहा आपल्या सगळ्यांना तारतो. That's why even if we don't have a wall, आणि म्हणून जरी भिंती नसल्या ना आपल्या चर्चला, we have the Messiah. मसीहा आहे ना, येशू आहेत ना, म्हणून आपलं चर्च आपण सुरक्षित ठेवायचं. कारण इथे खरेपणा आणि आत्मा आहे. The Heavenly Father is worshipped here in spirit and in truth. स्वर्गीय बापाची आराधना इथे खरेपणात आणि आत्म्यात होते. See, it's not how strong your tradition is बाकी तुमच्या परंपरा रूढी प्रथा किती स्ट्रॉंग आहेत त्याला काही महत्व नाही. or how many years your ancestors worshipped in that place. आणि किती वर्ष तुमच्या पूर्वजांनी त्या जागेत जाऊन आराधना केली त्याचंही काही महत्व नाही. Have they worshipped in spirit and truth? आत्म्यात आणि खरेपणात आराधना केली आहे का ते सांगा. If they have not, नाही then you better come out of it. तर तुम्ही त्यातनं बाहेर पडा. You better come out of मग it. त्यातनं तुम्ही बाहेर पडा. नाही पण आमचं ते आलिशान आहे, नाही सोडावं लागेल. Amen. कारण खरेपणे आणि आत्मा ऑल टुगेदर मिसिंग आहे. See, your tradition may be strong, तुमच्या परंपरा, तेच मी म्हणतोय, परंपरा तुमच्या बळकट असतील, but the truth of Jesus is stronger. अहो पण येशूंचं सत्य त्या सगळ्यावरती भारी आहे ना. आणि जिथे सत्य आणि आत्मा आणि येशू आहेत, मला तर तीच जागा पाहिजे. And she was raised in religion, आणि ती धर्मात वाढलेली शोमरोनी बाई, but she has to be rescued by revelation. आता प्रगटीकरण तिच्या डोक्यात पाडून तिला सुटका दिली पाहिजे.
गोठ्यात पडलेला प्रकाश बाईच्या डोक्यात पाडायला हवाय. See? So you don't need the temple, you need the truth. तर मंदिर गरजेचं नाही तुला, सत्य गरजेचं आहे तुला. If you have the truth and then the temple, it's okay. सत्य तुझ्याकडे आहे आणि मग सत्य असलेलं मंदिर तुझ्याकडे आहे, सोन्याहून पिवळं, ते खूप छान. But if you have the temple, not the truth, it's not पण okay. नुसतं मंदिर आहे आणि त्या मंदिरात सत्य नाही तर ते बरोबर नाही. See? So the argument was about the mountain. तर वाद त्या डोंगराविषयी होता की आमच्या डोंगरावर, गराजीन डोंगरावर आम्ही करतो, That's what she says. असं ती म्हणाली. She didn't say we worship Jehovah there. ती असं नाही म्हणाली की आम्ही तिथे यहोवाची आराधना करतो. She is talking about the mountain. ती डोंगराविषयी बोलतीये, But the answer is about the person. पण उत्तर व्यक्तीविषयी आहे. Amen. आमेन. So don't settle in the place where your ancestors worship. तर तुमच्या पूर्वजांनी जिथे आराधना केली आणि केवळ माझ्या पूर्वजांनी तिथे आराधना केली म्हणून मी तिथे जाणार, अशा सेटलमेंट आयुष्यात करू नका. If the Messiah is not preached in that place, that is not the place. त्या जागेत जर येशू ख्रिस्त मसीहा याच्याविषयी सांगितलं जात नाही तर ती जागा नाही. Worship isn't the place where you stand. आराधना म्हणजे तू कुठल्या जागी उभा आहेस ते नव्हे रे. Amen. ते It's, नाही. it's the place where you kneel. It's the place where you surrender. जागा कुठली असो, तिथे तू गुडघे टेकले का, तिथे तुझं समर्पण पूर्ण देवाला झालं का. See? And so Jesus didn't say your place is wrong. तर येशू असंही म्हटले नाही तिला की तुझी जागा चुकलेली आहे, But he said the time has come now. पण वेळ अशी आली आहे. येशू म्हणाले तिला, The time has come now. वेळ आता अशी आलेली That आहे we all need to go beyond the की mountain. आपल्या सगळ्यांना डोंगरा पलीकडे जावं लागेल. We need to meet the Messiah. आपल्याला मसीहाला भेटावं लागेल. Amen. आमेन, आमेन. Because the religion will always make us to argue. कारण धर्म नेहमीच आपल्याला धर्मवाद करायला लावतो. But it's only the revelation that will help us to see the truth. पण डोक्यात पडलेला प्रकाश आपल्याला सत्य पाहायला लावतो. See? आमेन, आमेन. The woman had a mountain and she had a mountainous problem. त्या बाईकडे डोंगर, आराधनेचा डोंगर आणि समस्या पण डोंगरा एवढ्या मोठ्या. But Jesus gave her a message. येशूंनी तिला एक संदेश दिला. She came with questions. ती प्रश्न घेऊन आली. Jesus gave her the living truth. येशूंनी तिला जिवंत सत्य दिलं. Amen. आमेन. Worship in truth, he said. आराधना खरेपणात करा म्हणाले, सत्यात करा. And when you start worshiping in truth, आणि सत्यात आपण आराधना करायला लागलो ना your tradition ends. की तिथे परंपरा संपतात, परंपरांना पूर्णविराम येतो. रूढी प्रथा, हमारे में ऐसा करते हैं, is all gone then. So she left the debate मग तिने वाद सोडला and she entered her destiny. आणि आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत बाई आली. Her life started only after she met Jesus. आणि तिचं जीवन ती येशूंना भेटल्यानंतरच सुरू झालं. You have to meet Jesus before you meet the church. तू चर्चला भेटण्या अगोदर तुला येशूंना भेटावं लागेल. If you come to church also, you should first meet the Messiah. आणि चर्चला आल्यानंतर सुद्धा पहिलं येशूंना भेट, नंतर यारदोस्त. Then he will add you in the church. मग तो तुला चर्च मध्ये भरीला घालील. Are you getting me? मग तो तुला चर्चचा एक दगड धोंडा वीट जिवंत बनवेल. And so let us fast forward to the Samaritan woman at the well. तर ती विहिरीपासची जी शोमरोनी बाई होती तिचं पुढचं बघूया. She grew up with a strong belief. एका अशा खंबीर विश्वासात ती मोठी झाली. She said, our fathers worshipped here. ती म्हणाली आमच्या पूर्वजांनी इथे आराधना केली आहे. Which father she is talking about? कुठल्या पूर्वजांविषयी बोलती ती? She's talking about Jacob. ती याकोबाविषयी बोलतीये. She's talking about Moses. ती मोशेविषयी बोलते, ते तिचे पूर्वज आहेत. She's talking about Joshua. ती योशुवाविषयी बोलतीये. See, she was not basing her talk on just assumption. आणि ती तिच्या गप्पा केवळ तर्कांवर करत नव्हती. She had a history before her. तिने तर्क नव्हते लावले, केवळ इतिहास तिच्या सोबत होता. See, she knew the history. म्हणजे काय, तिला इतिहास माहिती होता. Because कारण Jacob had lived very close to Mount Gerizim. याकोब जो होता ना, तो गराजीन डोंगराच्या फार जवळ राहायचा. Bible says in Genesis 33. उत्पत्ती 33 मध्ये त्याची नोंद आहे. And he dug a well there in Gerizim. आणि त्या गराजीन मध्ये त्याने विहीर खणली. Even Moses, मोशे पण he blessed the people from Mount Gerizim. गराजीन डोंगरापासून मोशेने लोकांना आशीर्वाद दिला. Yes, Deuteronomy 11:29 says so. अनुवाद 11:29 मध्ये असं लिहिलंय बघा. And Joshua also read the law from that same mountain. आणि यहोशुआने सुद्धा त्या गराजीन डोंगरापासूनच नियमशास्त्र वाचून दाखवलं. In Joshua 8:33. यहोशुआ 8:33 मध्ये त्याची नोंद आहे. So her tradition, her talk had depth.
तर या बाईनं ज्या काही परंपरा सांगितल्या, या बाईनं तिचं जे काही बोलणं आणि वाद केला तो बरोबर होता. Her confidence had roots. आणि तिच्या विश्वासाला मूळ होतं, कारण ती म्हटली आमचे पूर्वज, कोण तिचे पूर्वज, याकोब, अब्राहम, मोशे, योशुआ, त्यांनी सगळ्यांनी इथे आराधना केली आहे. द लेडी वॉज राईट. But when she said to Jesus, जेव्हा ती येशूना म्हणाली our ancestors worshipped on this की mountain, आमच्या पूर्वजांनी या डोंगरापाशी आराधना केली आहे, Jesus didn't argue. येशूनी वाद नाही घातला. He didn't say they were wrong. आणि येशू तिला असं नाही म्हणाले की तुझे पूर्वज चुकलेले आहेत. He said something deeper. येशू अजून काहीतरी खोल बोलले. He said a time is coming येशू म्हणाले वेळ अशी येत आहे when you also will worship the Father neither on this mountain nor in Jerusalem, but true worshippers will worship the Father in spirit and in truth. की आता जे खरे आराधक आहेत ते खरेपणात आणि आत्म्यामध्ये देवाची आराधना करणार अशी वेळ येत आहे. आमेन. So it's not on this mountain. तर या डोंगरावर असं नव्हे It's not even in Jerusalem. आणि यरुशलेमेतच केली पाहिजे असं पण नाही. So he was saying तर येशू तिला म्हणत होते it's not about where your ancestors worship. तुझ्या पूर्वजांनी कुठल्या जागी कुठल्या पत्त्यावर आराधना केली तो पत्ता ती जागा महत्वाची नाही. It's about your heart now. तुझ्या हृदयाविषयीच आता सगळं आहे. Because all of them were pointing out to the person that is standing before you and talking. कारण ते सगळेच्या सगळे कुठल्याही जागेत ना आराधना करत होते, पण एकाच माणसाकडे इशारा करत होते आणि तो माणूस आता सध्याला तुझ्या समोर उभा राहून तुझ्याशी बोलतोय. Praise God. Amen. The Jacob you talk about, the Moses you talk about, the Joshua you talk about, they all pointed to me. ज्या याकोबाविषयी, ज्या इसाकाविषयी, ज्या मोशेविषयी, ज्या अब्राहमाविषयी तू म्हणते की आमच्या पूर्वजांनी इथे आराधना केली, त्या सगळ्यांनी माझ्याकडे इशारा केलाय बाई. So now you listen to me now. आता तू माझं ऐक. I am the final authority. मी सरते शेवटचा अधिकार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I am the final authority. मी फायनल अधिकार आहे. Amen. हालेलुया. So you have tradition. तर तुझ्याकडे परंपरा आहेत, I have truth. माझ्याकडे सत्य आहे. आमेन. You have हालेलुया. tradition. I have truth. तुझ्याकडे परंपरा, रूढी आणि प्रथा आहेत, माझ्याकडे सत्य आहे. You have a mountain. तुझ्याकडे डोंगर आहे, But I have got the living waters. माझ्याकडे जिवंत पाणी आहे. You came with a pot. तू मला घागर दिली, You came with a pot. तू घागर घेऊन आली, And I have got the living waters. माझ्याकडे जिवंत पाणी आहे. Now you decide. तू ठरव. म्हणजे विहिरीपाशी विहीर बाईशी बोलतीये, Praise कारण God. जिवंत पाण्याची येशू विहीर आहेत. विहिरीपाशी विहीर is talking to the lady. Praise God. Hallelujah. See, her belief started to now tremble. आता तिचा विश्वास थरथरायला लागला. See, now she was not using her head anymore. Now she is now inclined in the heart. आता तिने डोकं वापरायचं बंद केलं, आता ती हृदयाचं ऐकायला लागली. Because worship isn't about where Jacob walked. कारण की आराधना याकोब कुठे चालला त्या जागांचा प्रश्न नाहीये. It's about whether you are walking with God. तू देवासोबत चालतोय का नाही हा प्रश्न आहे. Whether you are walking with Jesus. तू येशूसोबत चालतोय का नाही हा प्रश्न आहे. Wherever Jacob walked. याकोब कुठेही चालला, Wherever he dug the well. जिथे कुठे याकोबाने जाऊन विहीर खणली, Let this well that you are giving me water from be called Jacob's well. ज्या विहिरीपासून तुम्हाला पाणी देत आहे त्या विहिरीला याकोबाची विहीर म्हटलं जाऊ दे. But still, तरी if you drink of this well, जर या विहिरीतलं तू प्याली you will thirst again. तर तुला परत तहान लागणार But the आहे. water that I give you, म्हणजे पाणी मी तुला देणार आहे. येशू नावाची विहीर जे पाणी तुला देईल, बाई एकदा पिली तर परत तहान नाही लागणार. so let that well be called Vineyard Workers Church well. तर त्या विहिरीला आता विनियाडची विहीर म्हणा. See, इथे सत्य आहे, इथे आत्मा आहे. but पण you should also know तुम्हाला हेही कळलं पाहिजे, whether that Jacob's well is giving you living waters. ती याकोबाची विहीर तुला जिवंत पाणी देतीये का नाही ते तपासा. So Jesus looked at her and said, तर येशूनी तिच्याकडे पाहिलं आणि तिला म्हणाले, Lady, believe me. बाई माझ्यावर विश्वास ठेव. Lady, believe me. बाई माझ्यावर विश्वास ठेव. As if he was asking her, हे जणू काही येशू तिला विचारत होते, how long will you circle this Mount Gerizim? या घराची डोंगरावर किती गोल गोल फिरणार आहेस तू. And that echoes what Moses spoke in Deuteronomy. आणि अनुवादामध्ये मोशे जे बोलला ना तेच परत घुमतंय बघा कानात. God spoke through the mouth of Moses देव मोशेच्या मुखाद्वारे बोलला. in Deuteronomy 1:6 and 7. अनुवाद पहिला अध्याय 6 आणि 7 मध्ये See, there he said, तिथे म्हणाला, you have stayed long enough at this mountain. तुम्ही या डोंगरापाशी फार वेळ राहिलाय. Break camp and advance. आता तुम्ही त्या छावण्या उठवा, तंबू उठवा आणि पुढे जा. See, they got stuck around that mountain. ते त्या डोंगरापाशी अडकून राहिले. अनुवाद पहिला अध्याय 6 आणि 7 मध्ये लिहिलंय. Say, same path, same cycle, same place. तोच मार्ग, तेच चक्र, त्याच जागा. तुम्ही आता निघा आणि तुमचा प्रवास पुढचा करा. Say, Amen. no progress. काही प्रगतीच नाही.
And God finally said, आणि देव त्यांना शेवटी बोलला, enough. बस आता, It is time to move. आता पुढे जायची वेळ आली आहे. And that's what Jesus is also saying. आणि येशू आपल्याला असंच सांगतात. He said then, he's saying now. येशू तेव्हा बोलले, मोशेने तेव्हा सांगितलं, येशू आताही सांगतात You have circled this mountain long enough. की आता या डोंगराच्या सभोवताली खूप वेळ तुम्ही आता चक्रा मारल्या. The mountain of tradition, the mountain of religion. परंपरा, रूढी, प्रथा, धर्म नावाच्या डोंगरा सभोवताली प्रदक्षिणा आता बाद झाल्या. You have worshipped the tradition more than me. तुम्ही त्या सगळ्या रूढी प्रथांची आराधना माझ्याहून जास्त केली आहे. And it's time to break camp आणि आता तुम्ही तुमचे तंबू हलवा, पुढे चला and worship in truth. आणि सत्यात आराधना करा. चला कमॉन, Because you cannot enter your future कारण तुम्ही तुमच्या भविष्यात तोवर पाऊल नाही टाकू while शकणार. camping in your past. तुमच्या त्या भूतकाळात राहून तुम्हाला भविष्यात पाऊल टाकता येणार नाही. भूतकाळ सोडा. You new things are coming. नवीन गोष्टी मार्गात येतात. Old has to go. जुनं गेलं पाहिजे. Don't see whether Jacob lived there, worked there, dug well there. हे That's not बघू नका important. की याकोबाने, आमच्या पूर्वजाने, आमच्या वडवडिलांनी तिथे मुक्काम ठोकला, तिथे विहीर खणली, ते सगळं बघू नका. No, but my father was there in that church. नाही, पण माझे वडील त्या चर्च मध्ये होते ना, His name was printed on the chair. आणि माझ्या वडिलांचं नाव खुर्चीवर छापलेलं आहे. That is not important. ते महत्वाचं नाही. Things are changing now. आता गोष्टी बदलतायत. Your life should revolve around the Messiah, तुझं जीवन मसीहाच्या सभोवताली फिरलं पाहिजे. not around Jacob, याकोबाच्या नाही, not around Joshua, यहोशुआच्या नाही, not around Moses. किंवा मोशे सभोवताली पण नाही. स्वर्गात नावं छापायची पहा. See? खुर्ची तो यही रहेगी बेटा. So tradition without truth is just walking in circles, तर सत्याशिवायच्या प्रथा केवळ गोलगोल गोलगोल फिरणं आहे. and that is no fire. And that's not reaching you anywhere. ती काय आग नाहीये. If your worship is stuck on the mountain, आणि तुझी आराधना जर डोंगरावरच अडकली आहे, you will miss the Messiah. तर मसीहा तुझ्याकडनं राहून जाईल ना. मसीहा आला पण गेला पण, See? है ना. He's किती waiting खरं? at the well. तो विहिरीपाशी वाट पाहतोय, He's waiting at every well. आणि प्रत्येक विहिरीपाशी तो वाट पाहतोय. He's waiting at every church, प्रत्येक चर्च पाशी मसीहा ऍक्च्युअली वाट पाहतोय. knocking at the door. दार वाजवतोय, Let me in. मला आत घ्या. Otherwise it will become religion. नाही तर तो धर्म होईल, धर्म. Otherwise it will become tradition. नाही तर ती परंपरा, प्रथा आणि रूढी होईल. But if you let me in, पण तुम्ही जर मला आत घेतलं, then you will worship me in spirit and truth. तर मग खरेपणात आणि आत्म्यात तुम्ही माझी आराधना कराल. असं प्रत्येक चर्चच्या गेट पाशी येशू दार वाजवतात. इमॅजिन. Are you getting me, people? कळतंय का? She thought the mountain made her spiritual. तिला असं वाटलं त्या डोंगराने तिला आध्यात्मिक, आत्मिक वगैरे, भक्तिमान वगैरे केली. But Jesus showed her it was actually blocking her movement. येशूंनी तिला दाखवून दिलं, याच गोष्टी तुझ्या चळवळीला अडथळा आहेत. Jesus was telling her, येशू तिला सांगत होते, you don't have truth, my lady. तुझ्याकडे सत्य नाही माझ्या बाई. You have no truth, my lady. तुझ्याकडे सत्यच नाही माझ्या बाई. How can you say that? असं कसं म्हणता तुम्ही? I go every week to Mount Gerizim. मी दर आठवड्याला जाते गराजीन डोंगरावर आराधनेला, But still you don't have truth. तरी तुझ्याकडे सत्य नाहीये बाई. It's an eye opener. डोळे उघडणूक आहे ना ही. गोलगोल गोलगोल फिरते नुसती. See, you may be attending a church for years. तुम्ही वर्षोनवर्ष एखाद्या चर्चला जात असाल, But if there is no spirit and truth, पण तिथे जर आत्मा आणि खरेपण नाहीये, you're wasting your time. ऑल म्हणजे तुम्ही तुमचा वेळच वाया घालवताय. So how to break the cycle and move forward? तर ते चक्र कसं तोडायचं आणि पुढे कसं जायचं? Recognize when you are stuck. पहा, जेव्हा तुम्ही कुठे अडकता ना, ते ओळखून घ्या. Be honest. प्रामाणिक राहा ना. चल इमानी रहे. Am I going in circles? मी गोल गोल फिरत राहिलीये का? Am I worshipping but without fire? मी आराधना करते पण माझ्यात आग नाहीये का? Is my life changing or not? माझं जीवन बदलतंय की नाही? माझा स्वभाव सुधारतोय की नाही? Are blessings being released? आशीर्वाद माझ्यावर येतायत का? See? तपासा ना. Same life, no growth is no church. तेच जीवन वाढ नाही, ते चर्च नाही. And so here what God is saying. देव काय बोलतोय ते ऐका. You have stayed here long enough. तुम्ही खूप वेळ इथे राहिलात, If God is calling you to deeper fellowship, पण देव जर तुम्हाला अजून गहन आराधनेविषयीनं आणि सहभागितेविषयीनं हाक मारतोय, deeper worship, अजून खोल आराधना देव जो तुला मागतोय, don't settle for shallow tradition. तर या उथळ परंपरा, रूढी प्रथांवर मुक्काम ठोकू नको. Break camp तू तुझा तंबू आता सोड, before it's too late. फार उशीर होण्या अगोदर. Leave behind your pride. आणि तुझा जो हा गर्व आहे ना, अहमपणा, मीपणा, गर्व, तो सोड मागे. Leave behind the arguments. आणि हे वादिवाद सोड. Leave behind the comparisons. आणि ही जी तुलना चालली ना, तुलना ती सोड. You don't need a mountain. तुला डोंगराची गरजच नाहीये. You need Jesus first. तुला येशूंची पहिली गरज आहे. आमचा डोंगर का तुमचं शहर, प्रश्न तोच नाही. आपल्या सगळ्यांचे येशू. You need to advance in spirit and truth. आत्म्यात आणि खरेपणात तुझी प्रगती झाली पाहिजे. Worship should come from your heart. आराधना हृदयातनं आली पाहिजे बेटा.
Your करोना worship should be grounded in the word of God. आणि देवाच्या शब्दात तुझी आराधना मुआवलेली पाहिजे की गाता गाता पण शब्द बाहेर आला पाहिजे. Otherwise that is not true नाही worship. तर ती खरी आराधना नाही. म्हणून फादर बकमनची गाणी आम्हाला का आवडतात? That's the word that is written. Say, and that's what the Father is seeking. आणि बाप ते शोधतोय. Amen. Amen. Jesus said the time is now. येशू म्हणतात वेळ आता आहे. The living water is open. जिवंत पाणी आता उघडलंय. The living water is here. जिवंत पाणी आता इथे आहे. Stop circling the mountains आता बाई तू डोंगराला गोल गोल फिरू नको. and start climbing with faith like Abraham. आणि विश्वासाने अब्रामाप्रमाणे तू वर चढायला लाग. See, she was saying, ती म्हणवती, her parents said it, तिचे आई वडील असं म्हणाले, her priest taught it, तिचा याजक, तिचा पुजारी, तिचे आई बाप असं बोलले, her relatives lived by it, तिचे नातेवाईक तिथे राहायचे, my family lived by it. माझं कुटुंब, माझं घराणं, माझं खानदान तिथे राहायचं. And so she thought, तर तिला वाटलं if my ancestors worshipped here, माझ्या पूर्वजांनी जर इथं आराधना केली आहे that means this must be the right place. तर याचा अर्थ ही जागा बरोबर असणार आहे. But here's the problem. पण इथेच तर प्रॉब्लेम आहे. Tradition without truth सत्याशिवायच्या परंपरा will trap you. तुला जाळ्यात अडकवणार. Tradition without truth will trap you. सत्याशिवायच्या परंपरा जाळ्यात अडकवतात. सत्याशिवायच्या परंपरा, रूढी आणि प्रथा जाळ्यात अडकवतात. And it can bind you from what God is doing right now. आणि देव आत्ता जे करतोय ना त्यापासून मग तुला लांब करणार. Some people are still stuck in what God had done many years back. काही लोक अजूनही देवाने अनेक वर्षांपूर्वी जे केलंय त्याच्यातच अडकलेत. Like we have this mission here. जसं इथे एक मिशन आहे. What is that mission विच called? मिशन? Pandita Ramabai. पंडिता रमाई मुक्ती मिशन. That time त्यावेळेला it was on fire. मुक्ती मिशन दौंड आगीवर होतं. But today it's not. आज नाहीये. But people are stuck there. पण लोक तिथे आहेत. Because they say चिकटलेली का? it is a Jacob's well. ते म्हणतात याकोबाची विहीर आहे ती. Our ancestors were drinking from this well. आमचे पूर्वज या विहिरीतनं पाणी प्यायचे. And so we also have to drink from this आम्ही well. तिथूनच पाणी पिलं पाहिजे. Say, पण आता ती आग आहे का? Jesus is telling them, येशू त्यांना सांगतोय, does it have the living waters? जिवंत पाणी आता आहे का तिथे? Does it have the living fire? जिवंत आग आता तिथे आहे का? का ती गेली पंडिता रमाबाईं बरोबर? Say, you need to know the Messiah. मसीहा कळला पाहिजे रे. तुझा तुला आणि माझा मला कधीतरी ती वेळ आयुष्यात प्रत्येकाच्या आलीच पाहिजे. Say, Where do you know Jesus? that is important. ते महत्वाचं आहे. आमच्या सारख्यांना विचारा, आम्ही सगळे प्रवास करून आलाय. व्हॉट यू से आलोक? See, and so they are still on the mountain of old experience. तर ते अजून जुन्या अनुभवांच्या डोंगरावर आहेत. Old moves. Okay. जुनं God जुनं moved that time. Does ठीक God आहे. move in your life त्या in the जुन्या same काळी way right देव now? त्या जुन्या काळी देव तिथे तसा फिरला. आत्ताला फिरतोय का? That is important. आजचं बोला, ते महत्वाचं आहे. Every day He should move in our spirit. रोज आपल्या आत्म्यात आपण पुढे गेलं पाहिजे. देव आपल्यामध्ये फिरला पाहिजे. Amen. आमेन. Old customs have to be replaced. बाकी जुन्या परंपरा, रूढी, प्रथा त्यांची जागा येशूंनी घेतली पाहिजे. And so Jesus said, येशू बोलले, that mountain you talk about is no more the main focus. ज्या डोंगराविषयी तू बोलतीये ना बाई, तो आता फोकस राहिलेलाच नाहीये. I'm doing something new मी काहीतरी नवीन करतोय. right in front of you. तुझ्या नजरेसमोर करतोय. See, tradition can comfort you. परंपरा तुला सांत्वन देतील. Amen. But Amen. only truth can transform you. पण सत्य फक्त तुझं जीवन बदलेल. परंपरा सांत्वन देतात, मायेचा हात पाठीवरनं फिरवतात. सत्य जीवन देतं. Amen. ते महत्वाचं आहे. And just like the woman at the well, आणि ती विहिरीमाशीची बाई ना, we live in a world full of religious traditions. तिच्याप्रमाणे आपण सुद्धा अशा जगात जगतो की जे जग सगळ्या अशा धार्मिक रूढी प्रथांनी खचाखच भरलेलं आहे. And we have traditional churches too, आणि आपल्याकडे असे पारंपरिक चर्च सुद्धा आहेत. which has long standing of customs and rituals. आणि ज्या चर्चेस मध्ये खूप साऱ्या रूढी प्रथा होतात. We also have Pentecostal churches, पेंटेकॉस्टल चर्च सुद्धा आहेत, which has fire, which has emotion. ज्याच्यामध्ये आग आहे, ज्याच्यामध्ये भावना आहेत. We have denominations. आपल्याकडे वेगवेगळे पंथ आहेत. We have styles in every आणि denomination. प्रत्येक पंथाची आपली एक वेगळी स्टाईल आहे. Every church has its own labels. आणि प्रत्येक चर्चचं आपापलं एक नाव किंवा लेबल आहे. And sometimes we have fights. आणि कधी कधी मग भांडणं होतात याच्यावर. Who is right and who is कोण wrong? बरोबर आहे, कोण चुकीचं आहे, Or who is more right and who is किंवा more कोण wrong? जास्त बरोबर आहे आणि कोण कमी बरोबर आहे. And some traditions say काही परंपरा म्हणतात this is the only true way to worship हा God. एकच खरा मार्ग आहे देवाची आराधना करायचा. Another one says दुसरा म्हणतो unless you follow our style, you are missing it. आमच्या स्टाईल प्रमाणे तुम्ही करा तरच तुम्हाला मिळेल, नाही तर मिळणार नाही. Some say we will build our own mountains. काही जण म्हणतात आमचा डोंगर आम्हीच बांधू.
Some say काही म्हणतात old hymns are the best. जुन्या हिम्स फार चांगल्या, They are more holy. त्या फार पवित्र आहेत. Others say if there is no tongue, that is not a church. बाकीचे म्हणतात अन्य भाषा नाही तर ते चर्च नाही. If there is no prophecy, it's no real church. भविष्यवाणी तिथे सांगत नाही, उधर प्रॉफेसी होता नाही, वो चर्च नाही. Some point to robes, काही झग्यांकडे इशारा long करतात. flowing robes. काही म्हणतात की असा एकदम पोहणारा If झगा there is a पाहिजे. church with no long flowing robes, it's not a आणि church. वाहत्या झग्यांचं जर चर्च नाही तर ते चर्चच नाही If there म्हणतात. are no candles, it's not a church. मेणबत्त्या जाळल्या नाही ते चर्च नाही म्हणतात. If you don't remove your church, that's not. Don't remove your shoes, that is not your church. चप्पल काढून आत आला नाही तर ते चर्च नाही म्हणतात. Because it's a holy ground. कारण ती पवित्र भूमी आहे, चपला काढा. See, हा, आणि मग हृदयांचं काय? others say बाकी म्हणतात when we worship God, आम्ही आराधना करतो, it has to have smoke machines everywhere, त्या all सगळीकडे lightings स्मोक and मशीन thunder. सोडा, फोकस लाईट सोडा, गर्जना ढडाडा धुडुडू धुडुडू प्रभू आला. Then the Lord comes. मग देव येतो. फोकस लाईट में रंगीत रंगीत लाईट में धुआ छोड़ने में There प्रभू has to आता. be loud guitar हा, sound, असं जोरात गिटार वाजव म्हणजे प्रभू येतो. and there is loud shouting. आणि जोर जोरा आरडाओरडा करा, वो ड्रम बजा, वो ढोक Some ढोक ढोक churches कर. say if there is no drum beating, the Lord has not come. काही चर्च म्हणतात ड्रम नाही वाजवला तर प्रभू येत नाही. हो का? And in the middle of all this, आणि या सगळ्या गोंधळात Jesus is still speaking येशू अजूनही बोलतायत, like he did speak to that Samaritan जसं woman. त्या शोमरोनी बाईशी बोलले तसं. He says it's not about the mountain. आणि येशू म्हणतात एक्सक्यूज मी, डोंगरांविषयी हा प्रश्नच नाहीये, These are only tools. फक्त ही हत्यार आहेत. Amen. अरे तुम्ही काय ते ढमाढम आणि हे आणि ते घेऊन बसलाय? It's not about the method also. कारण रीतीविषयी पण प्रश्न नाहीये. The Father is looking for people who will worship Him in spirit and in truth. देवबाप अशा आराधकांच्या शोधात आहे जे सत्यात आणि आत्म्यात त्याची आराधना करतील. Whether there are drums or not. मग तिथे ड्रम बडवायला But असो spirit नसो, and truth should be there. खरेपणा आणि आत्मा पाहिजे. Whether there is choir or not. क्वायर असो नसो, There has to be spirit and truth. तिथे आत्मा आणि खरेपणा पाहिजे. Whether there is dancing or not. तिथे नाचगाणं असो नसो, There has to be spirit and truth. खरेपणा आणि आत्मा पाहिजे. Whether there are candles or not. मेणबत्त्या असो नसो, There has to be spirit and truth. खरेपणा आणि आत्मा पाहिजे. I don't want Gerizim mountain. I मला don't want घराचे डोंगर Jerusalem नको, temple. मला घराचे डोंगर नको आहे, मला यरुशलेम नगर आणि त्या नगरातलंच मंदिर पाहिजे असं नको I आहे. want Jesus of the मला temple. येशू पाहिजे. या आत्म्यात आम्ही दोघ जण इथे दर वेळेला जेव्हा येतो ना वेदीवर तेव्हा येतो. See, tradition without heart is just a noise. अरे हृदयाशिवायची परंपरा नुसता गोंगाट आहे, See, खाली आवाज उसमें दम नहीं. the Samaritan woman had strong tradition. शोमरोनी बाईची परंपरा फार स्ट्रॉंग होती. She knew her mountain. तिला तिचा डोंगर माहित होता, She knew her custom. तिला तिच्या प्रथा माहित होत्या, She knew her ancestors. तिला आपले पूर्वज माहित होते. But tradition without the spirit, पण आत्म्याशिवायच्या परंपरा it leads to spiritual dryness. आध्यात्मिक कोरडेपणाकडे नेतात. हे लिहून ठेवा, हे लिहून ठेवा. You can know the church calendar but may not know Christ. तुम्हाला चर्चचं कॅलेंडर माहिती असेल पण जर ख्रिस्त माहित नसेल इज युजलेस. You can repeat all the rituals तुम्ही सगळ्या परंपरा एकदा नाही हजारदा कराल, but never receive a single revelation. पण एक प्रकटीकरण तुझ्या डोक्यात कधी पडलं नाही, तो प्रकाश तुझ्या डोक्यात कधी पडला नाही. The Pharisees knew the Bible in and out परुषांना तोंडपाठ होतं बायबल, but they had no revelation. पण डोक्यात कुठे प्रकाश होता? See, tradition can preserve you परंपरा तुला राखून ठेवतील, but it can also prevent you from the Messiah. पण तुला मसीहापासून लांब पण ठेवतील. रूढी प्रथा आणि परंपरांमध्ये असं अडकायचं नसतं बेटा. हे जंजाळ बरोबर नाही. Tradition can keep you safe also, परंपरा तुला सुरक्षित सुद्धा ठेवतील कदाचित, but sometimes it keeps you stuck also. पण त्या परंपरा रूढी प्रथा हमारे में ऐसा करते ते तुला अडकवून ठेवेल. That's why God never said, म्हणून देव कधीच असं बोलला नाही, worship me in your own preferred traditional way. तू माझी आराधना तुला योग्य वाटेल अशा तुझ्या पारंपरिक रीती न कर, असं येशू बोललेले नाहीये. Did Jesus say, येशू असं बोलले, worship God in your own preferred traditional way and I will accept it? देवाची आराधना तुला ज्या रीतीनं बरं वाटतं, ज्या पद्धतीनं पारंपरिक रीतीनं तू करतो त्याला प्राधान्य देऊन तू तशी आराधना कर, ती देव स्वीकार, असे येशू बोलले. Jesus said, येशू बोलले, worship God in spirit and in truth. आत्म्यात आणि खरेपणात आराधना कर. Once that is settled, एकदा ते सेटल झालं ना, then you can bring your violin, you can bring your organ, you can bring your guitar, you can bring your drum set, you मग can तुम्ही- dance, you can sing, you can jump. मग तुम्ही तुमचं गिटार आणा, तुमचं व्हायलिन आणा, ड्रमसेट आणा, ऑर्गन आणा, तुम्ही नाचा गा, सगळं अलाउड आहे. Amen. पण जर जीससच नाही आणि आपल्या चर्च मध्ये जीसस आहे, See, हे आपण सांभाळायचं. because emotion without truth is also empty. कारण सत्याशिवायच्या भावना पण रिकाम्या असतात. Emotion without truth is also empty.
सत्याशिवायच्या भावना, व्हॉट लाईन्स आर दीज? सत्याशिवायच्या भावना पण रिकाम्या असतात बेटा. पॉन्डर ओव्हर इट. गो होम, प्ले इट अगेन अँड थिंक ओव्हर इट. You will get substance here. इथे तुला एक वजनदार बाब मिळते. I have seen people crying, मी लोकांना रडताना पाहिलं इथे, but no truth in them. पण अशाही लोकांना पाहिलंय की जे रडतायत पण सत्य नाही, No spirit in them. आत्मा नाही, नुसतंच रडतात येऊन. And now some run the other way also. काही दुसऱ्या रीतीनं पण करतात. They leave tradition and run into emotion परंपरा सोडून भावनावश होतात and run into noise. आणि गोंगाट, They shout, they sing loud. आरडा ओरडा, जोरात किंचाळून गायचं. But if it is not grounded in truth, all that is just ते सत्यात मुळावलेलं नसेल तर ते 2-4 तास बेटा तुझे वाया गेले, वाया. it's just hype. इट्स ओनली हाईप. You should know the truth, असं नाही. and the सत्य truth माहित. will set you free. सत्य माहित पाहिजे. सत्य तुला आजाद करेल. See, you need to know what Jesus said. येशू काय बोलले तुला कळलं पाहिजे. Jesus didn't say येशू असं नाही म्हणाले worship in spirit only. आत्म्यातच फक्त आराधना करा. No, नाही, he said in spirit and in truth also. आत्म्यात आणि खरेपणात आराधना करा. Say that. खरेपणात, Both सत्य are there. दोन्ही आहे. आत्मा आणि खोटेपण नाही, आत्मा आणि सत्य. Because truth gives your worship depth. कारण की सत्य तुझ्या आराधनेला एक खोली देतं, खोली एक 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 खोली देतं, गहनता And देतं. spirit gives your worship life. आणि आत्मा तुझ्या आराधनेला जीवन देतो. Are you getting me, people? कळतंय का मी काय So म्हणतोय? you need both. दोन्हींची गरज आहे. You need depth also, you need life also. खोली पण पाहिजे, जीवन पण पाहिजे. Amen. आमेन, आमेन. And so worship that is only truth becomes cold. तर जी आराधना फक्त सत्य आहे ती गार पडते. And worship that is only spirit also becomes very wild. आणि जी आराधना केवळ आत्मा आहे ती फार मोकाट सुटते. Haven't you seen sometimes you have to tell the people thoda kami Oh. dance kar. कधी कधी काही लोकांना सांगावं लागतं नाही जरा कमी नाच करा. Kami karo. कमी, Because कमी. they go completely wild. कारण मग ते एकदम मोकाटच सुटतात ना. Because there is no truth in them. कारण त्यात सत्य नाहीये त्यांच्यात. Are you getting me? कळतं का? आमच्या सारख्यांच्या नजरा सगळीकडे असतात. मला तर वरून मागचंही दिसतं. डू यू नो दॅट? See? But if you have only truth पण तुझ्याकडे जर फक्त सत्य असेल and no spirit, आणि आत्मा नाही, you will not dance at all. तू अजिबातच नाच नाही, एकदमही टाईट, You will be cold एकदम गार, like sardines. सार्डिन्स, In a डब्यातले can. मासे, डब्यातले मासे, डब्यात बाहेर निकल. How many are understanding what I'm किती saying? लोकांना कळतंय मी काय म्हणतो? You need truth, you सत्य need spirit. आणि आत्मा दोन्ही पाहिजे. आणि इथे दोन्ही आहे म्हणून मी नेहमी म्हणते हे सांभाळा आणि हे सांभाळा, कारण इथे दोन्ही आहे. Amen. So worship in spirit and truth becomes real worship. तर आत्म्यात आणि खरेपणात केलेली आराधना मग ती खरी असते. It's a combination of petrol and fire. हा, ते पेट्रोल आणि आगीचं कॉम्बिनेशन आहे. आग आणि पेट्रोल मिळाला जो भडका होतो So तो God is आत्म्यात not आणि खरेपणात so होतो. God is not looking for denominations. देव पंथ शोधत नाही की तू कुठल्या पंथाचा आहेस. He is looking for true devotion तो खरी भक्ती शोधतोय in spirit and in truth. आत्म्यात आणि खरेपणात. कारण देवानी पंथ शोधले तर आमच्या सारखे काय पंथ सांगणार. And so here the Samaritan woman is pointing to her ancestors. तर इथे शोमरोनी बाई आपल्या पूर्वजांकडे इशारा करते. We cannot blame her, we do the same. तिला तरी काय दोष देणार आपण? आपण काय वेगळं केलंय? आपण तेच केलेलं आहे. My grandparents built this church. माझ्या आजोबांनी हे चर्च बांधलंय. Our church has 100 years of history. 100 वर्षाचा इतिहास आहे आमच्या चर्चचा. हो का? 100 years. 100 वर्ष. And we have always done it this way. आणि आम्ही नेहमी असंच केलेलं आहे. Until our death we will do this way. मरेपर्यंत आम्ही असंच करणार And we आहे. will force our children also to do it this आणि way. मुलाबाळांना पण बळजबरी करणार आहे की असंच करा. Amen. असं. But see, God is not impressed by long history. पण देवावरती या 100 वर्षाच्या इतिहासाची छाप पडत नाही. I mean, 100 with वर्षाच्या all due इतिहासाची honor to all the history म्हणजे सगळा that जो the इतिहास churches आहे, have created, सगळ्या चर्चने मिळून जो काही इतिहास निर्माण केलेला आहे, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू ऑल ऑफ दॅट, त्या सगळ्याला जो योग्य सन्मान आहे तो देऊन मी हे बोलतोय. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. because God is moved by honest hearts. कारण की देव प्रामाणिक हृदयांमुळे हलतो. See, because among the worshippers, the Father is seeking for true worshippers. आराधकांमध्येही देव खरे आराधक शोधतोय. Try to understand what I'm saying. समजून घ्या मी काय बोलतोय. Because the Spirit of the Lord is आराधकांमध्ये, upon me. कारण देवाचा आत्मा माझ्यावर आहे And it will benefit you. आणि तुला फायदा होईल म्हणून समजून घे मी काय बोलतोय. इथे सगळे आराधक आहेत. See? पण या आराधकांमध्येही
देव खरे आराधक शोधतोय. He said, बोल the ना. Father is seeking for true worshippers, देव बाप खरे आराधक शोधतोय. not worship styles. तुझ्या आराधनेची स्टाइल नहीं शोधत है तो कि तू खिसे में हाथ डाल के गाता है कि क्या करता है. Amen. वो उसको कोई मायना ही नहीं है बेटा. He is not looking out only for churches. फक्त चर्चच्या शोधात नाही He येशू. will cross one church if it is not having true worship. त्या चर्च मध्ये खरी आराधना नाही तर ते चर्च सोडून येशू पुढे जातील. Ah. व्हॉट डू यू से देन, कम ऑन. त्या चर्च मध्ये जर खरी आराधना नाही ते चर्च सोडून येशू पुढे जातील. He is looking for you. तुला शोधतायत येशू. So let go of pride. तर गर्व सोडा, हमारे में सोडा. Tradition will always build pride in us. कारण रूढी आणि प्रथा आपल्यात गर्व आणतात. तुम्हाला माहिती का? हाँ वही वो. माझं आपको मालूम है क्या? पंजोबा सगळं इथे होते. आपको मालूम है क्या हमारे में कैसा होता था. So don't cling to your mountain तुझ्या डोंगराला असा एवढा चिकटू नको. so tightly that you will miss the अरे Messiah. एवढा काय घट्ट चिकटला तुझ्या डोंगराला. मसिया राहून जाईल मग कुठेतरी. Messiah was standing before her मसिया बाईच्या समोर उभा आहे and she is clinging to the mountain. आणि ती डोंगराला चिकटली. Ah, that's what people do today. लोक आजही असंच करतात. Jesus will come and go and they will still cling to that place. येशू येतात जातात. ये डोंगर पकड़ के ही बैठा है. Test your worship. तू आराधना करतो ना, तुझी आराधना आणि तुझी भक्ती तू तपास. दुसऱ्यांना नको तपासू. तुझी आराधना तू तपास. Is it just routine? फक्त रूटीन है का. हमारे में ऐसा करते, रविवार को जाते 10 से 10:30 हम गाते हो का. Is it just a style? का फक्त स्टाईल आहे Or काय is आहे? it spirit and नाही truth? नाही, चाललंय काय. खरेपणा आणि आत्मा आहे का. Yes, we respect the differences, येस, जे काही फरक आहेत त्याचा आम्ही पण आदर करतो. but we are seeking for the truth. पण आम्ही सत्याच्या शोधातले आहोत. See? We balance it out. आम्ही संतुलन साधतो. And in that balance, we seek the truth. त्या संतुलनात आम्ही सत्य साधतो. Amen. आमेन. Maybe your church may not look like other churches. आणि कदाचित तुझं चर्च इतर चर्च सारखं दिसणार नाही. And that's okay. ठीक आहे ना. आपलंही चर्च इतर चर्चेस सारखं दिसत नाही. दॅट्स फाईन. But truth should always guide us. सत्य पाहिजे ना. सत्याने मार्गदर्शन केलं पाहिजे. Amen. आमेन. मी हे जीवापाड जपते आणि मी हे जीवापाड जपते. And so worship is our lifestyle. आराधना आपली एक जीवनशैली पाहिजे. It's not just a service every Sunday. दर रविवारची आमची अशी सर्व्हिस असते 10 ते 2 आम्ही बिझी असतो असं नसतं ते. Worship is our lifestyle. आराधना जीवनशैली पाहिजे. घर से आते हो गाते गाते आओ. Amen. और जो घर में गाता है वो गाते गाते ही चर्च में आता है. It's how you walk with God. प्रभू बरोबर तू कसा चालतो. Not just worship on Sunday, but how you walk on Monday. नुसतं रविवारी येऊन आराधना नव्हे, सोमवारी जरा बघू दे तू कसा चालतो. आऊ Amen. क्या घर पे आऊ, तेरे ऑफिस में आऊ. See, the woman said, बाई बोलली, where should we worship? कुठे आराधना करायची मामी. आता तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. You tell me आता कुठं. आता तुम्ही एवढं सांगा वर्ष आम्हाला आता. आमचं गेलं हो आयुष्य ना. गेलं याच्यात. माउंट गॅरिसनचा रस्ता पकडून रोज तिकडे जायचं. आता तुम्ही हो सांगा ना. काय करायचं. पुण्यातल्या पेठांमध्ये फिरून फिरून दमलो. एक पेठ पावली नाही. Which church is right? कुठलं Lord? चर्च बरोबर आहे. Which style is better? कुठली स्टाईल बरोबर आहे तुम्ही सांगा. Who has the truth, Lord? कुणाकडे सत्य आहे तुम्ही सांगा. See, but Jesus flips the question. पण येशूंनी प्रश्नच उलटा केला. He said, how is your heart? Tell me. येशू तिला म्हटले, बाई तुझं हृदय कसं आहे सांगा. That is the answer. ते उत्तर आहे. आता तुझ्याकडे 5 नवरा आहे. हाँ. तर तू आता विचार कर. चल, अभी असली टॉपिक पे आते हैं हम लोग. कितने Isn't नवरे, it? कितने हस्बैंड, कितने मिस्टर, कितने तेरे को. See, हाँ? you tell me किती नवरे आहेत. that Mount Gerizim has changed you or not. घरातील डोंगराने तुला बदललं का नाही आपण हे तपासायचंय ना. बोल तेरे How many हस्बैंड कितने. how many are reading it? किती बायका, किती नवरे आहेत तुला. त्याच्यावर न कळेल घराजीन पावला का नाही. नाहीच पावलेला तो. See? 5 नवरे होते तिला. येशू म्हटले, बाई हृदय निकाल बाहेर. See, तू जगा का बोल मत. he is saying, forget the location. What is the condition of your heart today? जागा सोड. तुझ्या हृदयाची अवस्था मला सांग. नाही, my condition is very good. नाही, माझी अवस्था चांगली आहे. हो का. नाही, पण मी सांगू का? हा डुंकू का आतमध्ये. तुझं 5 नवरा आहे ना. हो. 5 नवरे आहेत ना आणि सध्याला राहतील. What that Mount Gerizim taught you? मग त्या घराजीन डोंगरांनी काय शिकवलं हेच का. काय शिकवलं. घराजीन डोंगरावर दर आठवड्याला एवढे गेला. In the end, God is not looking for the right denomination. अखेरीला देव योग्य पंथही बघत नाही. Are you really connected to Jesus? खरोखर तुझा संपर्क येशूंशी लागलाय का ते बघतो. If you are really connected to Jesus, येशूंशी खरोखर तुमचा संपर्क जर असेल, 4 wives will leave and 1 will stay. 4 बायका सोडून तू एकीशी राहशील. Or 4 men will leave and 1 will stay. नाहीतर 4 नवरे सोडून तू एकाशी राहशील.
समजून घ्या मी काय He बोलतो. is lifting her eyes above the tradition डोळे वर करतायत येशू त्या बाईचे. And he's- परंपरा सोड आणि वर बघ. and is pointing her to the original faith. आणि जो ओरिजिनल मूळ विश्वास आहे त्या विश्वासाकडे येशू त्या बाईला परत आणतायत. She is remembering Moses, ती मोशेची आठवण करते, Jacob, पूर्वजांची याकोब, Joshua, योशुआ Mount Gerizim. आणि गराझीन. Say, आमचं- that is not important. Tell me about your life. ते महत्वाचं नाहीये. तुझं जीवन कसं आहे मला सांग. नाही ते चर्च मध्ये कुर्सी बरोबर नाहीये, ते व्हॉलेंटियर बरोबर नाही. तुम्ही घरून स्वतःची घेऊन येत जा प्लीज. All that problems you have, but how is your life? तुम्ही घरून स्वतःची घेऊन येत जा. आमच्याकडे आजच्याच मिळतात. How is your life? तुझं जीवन कसं आहे सांग. खुर्ची बरोबर नाही म्हणे, हृदय आहे का धड. See, I know you're not complaining. म्हणजे I'm just आम्ही- giving an example. तुम्ही नाही का, तुम्ही सोनुली बाळ, तुम्ही सोनुली बाळ, तुम्ही काहीच तक्रार करत नाही पण बाप सगळं See, सांगतो. Yes, I know Joshua read the Bible. मला माहितीये ना योशुआने बायबल वाचलं. I know Joshua 1:8. मला माहितीये योशुआ 1:8 काय म्हणतं. But you have limited your worship अरे पण तूच तुझी आराधना एकदम लिमिटेड केली. to what मर्यादित. your ancestors did. तुझ्या पूर्वजांनी जे केलं त्याच्यामध्ये गुंतला, You are stuck into the religious history. अडकला त्या सगळ्या धार्मिक इतिहासात. You have a good foundation, तुझा पाया चांगला आहे but you stop building on it. पण त्याच्यावरती वर तू रचलंच नाही परत. You have a good foundation. तुझा पाया चांगला आहे. Joshua is a good foundation. योशुआ किती छान Moses पाया. is a good foundation. मोशे छान पाया. Jacob is a good याकोब foundation. छान पाया. Has your life been built like that? पण तुझं जीवन तसं तू त्यावर बांधलंयस का. पास्टर पीटर छान पाया, पण पुढे तुझं जीवन त्यावर तू चांगलं बांधलंयस का. And see, and so many of us do the same. तर आपल्यातले बरेच लोक तेच We करतात. say, my grandmother prayed in that church. आपण म्हणतो माझ्या आजीनी त्या चर्च मध्ये प्रार्थना केली आहे. मग तुम्ही कसं म्हणता तिथं नाही जायचं. हो असं. माझा आजी तिथं समोर ते वेदीच्या समोर, मला माहिती आहे ते जागा पण मी तुम्हाला दाखवतो. वा वा हालेलुया. आमेन आमेन. See, and my pastor taught me this. माझ्या पास्टरांनी मला असं शिकवलंय And this is how we always worship. आणि अशीच आम्ही आराधना केली नेहमी. हात कधीच उचललं नाही आम्ही. हो आम्ही कधी हात नाही वर केले. खिशातच टाकलं होतं. खिशातच हात असायचे आता आमचे. कसं बदलायचं तुम्ही असं सांगा. ते हो का. आता कसं बदलणार आम्ही. See, these are not bad things. कितना हसरा जमीन मुझे भी हजार. ह्या गोष्टी वाईट नाहीये. But they are not the final things. अरे पण या फायनल गोष्टी आहेत का. शेवटी स्वर्गात जायचं बघायचंय का त्या मंदिरात दाटायचं तुला. See, Jesus was gently speaking to her the truth. येशू किती सौम्यतेनं तिच्याकडे सत्य पोस्ट करत होते की My बाई lady, you are looking to माझ्या Jacob. माझ्या बाई तू याकोबाकडे You are बघते, looking to Moses. तू मोशेकडे बघते, But you forgot Abraham. तू अब्राम विसरली. हा? See, because कारण she never spoke about ती Abraham. अब्रामाविषयी नाही बोलली. When she said ancestors, she was only pointing to Jacob's well ती पूर्वज म्हटली तेव्हा फक्त याकोबाची विहीर, Moses. मोशे and Joshua. आणि यहोशुआ बोलली. Jesus said, येशू बोलले go before that. त्याच्या पलीकडे जा, त्याच्या Go अगोदर to Abraham. अब्रामाकडे जा. Because the first word of worship is connected to Abraham. कारण आराधना हा पहिला शब्द पहिला अब्रामाशी निगडीत आहे. Amen. तर तू त्यांच्याही Because पूर्वी- he is the true worshipper. कारण तो खरा आराधक आहे. My Abraham is the true worshipper. माझा अब्राम खरा आराधक आहे. And so let me take you back तर there. मला आता तुला तिथे नेऊ दे. Not just to Jacob or Moses or केवळ Joshua. याकोब, मोशे आणि यहोशुआ पर्यंत नाही, त्याच्याही पूर्वी. Because Abraham is the real example of worship and faith. का अब्राम म्हणजे विश्वास आणि आराधना याचं खरं उदाहरण आहे. Even before Jacob dug up the well. याकोबाने विहिरी खणायच्या अगोदर Even before Moses stood on that mountain. आणि मोशे त्या डोंगरावर उभे राहण्या अगोदर There was Abraham, my lady. अब्राम होता ना माझ्या बाई. There was Abraham. अब्राम होता, तो अब्राम तू विसरली. And he didn't have a temple. अब्रामाकडे मंदिर He नव्हतं. didn't have Mount Gerizim. अब्रामाकडे गरासीन डोंगर He didn't नव्हता. have Jerusalem temple. अब्रामाकडे यरुशलेमेतलं मंदिर He didn't नव्हतं. have a Bible. अब्रामाकडे बायबल नव्हतं. He didn't even have a name there. अब्रामाला नावही नव्हतं तिथे काही. But Abraham had something पण better. अजून काहीतरी चांगलं होतं. He had relationship with God. त्याचं देवाशी नातं होतं. तर त्या बाईला येशू म्हणतात, बाई याच्याही अगोदर जाऊ आपण, चल अब्रामाकडे जाऊ. When त्याने God काय केलं? called Abraham, देवाने जेव्हा अब्रामाला बोलावलं, Abraham said, yes, oh God. अब्रामाने लगेच होकार दिला की हो दे बाप्पा. It was not in a temple. मंदिरात नाही काही, It was an open space. उघड्या जमिनीवर, उघडी जमीन होती जिथं देव त्याला भेटायला आला.
And God said, आणि देव बोलला Abraham, go. अब्रामा जा. Abraham went. अब्राम गेला. एखाद्या विशिष्ट चर्च मध्ये येऊन देव अब्रामाशी बोललेला नाहीये, माइंड यू. उघड्या जमिनीवर बोललाय आणि अब्रामाने ऐकलं. God said, give your son. देव म्हणाला अब्रामाला तुझा मुलगा मला दे. Abraham said, here it is. अब्राम म्हणला येस सर देतो, घे. And he told his servant, आणि तो नोकरांना म्हणाला we are going to worship God. आम्ही देवाची आराधना करायला चाललोय. काय म्हणाला? First time worship word came. पहिल्यांदा आराधना शब्द तिथे आलाय. पहिल्यांदा आराधना हा शब्द Yes. तिथे आला. अब्राम आपल्या नोकरांना म्हणाला मी आणि माझा मुलगा देवाची आराधना करायला वर चाललो. Genesis 22:5. उत्पत्ती 22:5. First time worship word is used. पहिल्यांदा आराधना हा शब्द तिथे आला. That's the first time the word worship is used in the entire Bible. पहिल्यांदा अख्ख्या बायबल मध्ये आराधना हा शब्द जर कुठे आला असेल तर तो इथे जेव्हा अब्राम नोकरांना म्हटला मी आणि माझा मुलगा वर आराधना करून आलो. And notice it was not about a place. आणि ते जागेविषयी नव्हतं. It was about faith. ते विश्वासाविषयी होतं. It was about trust. ते भरोशाविषयी It was होतं. about obedience. ते आज्ञा पालनाविषयी होतं. And Bible says आणि बायबल म्हणतं in Genesis 15:6, उत्पत्ती 15:6 Abraham believed in God अब्रामाने देवावर विश्वास ठेवला and it was counted as righteousness. आणि ते त्याला नीतिमानपणा म्हणून गणण्यात आलं. That is true worship. त्याला खरी आराधना म्हणतात. तो चालला होता वर आपला मुलगा अर्पण करायला, पण तो म्हटला मी आराधना करायला चाललो आम्ही दोघे जण. So Jesus said, go deeper, my lady. तर येशू म्हणाला माझ्या बाई थोडी खोल जा. Go deeper than your tradition. थोडी खोल जा. तुझ्या परंपरा रूढी प्रथांना सोडून थोडी खोल जा. Don't hold on to this Jacob's well. केवळ या याकोबाच्या विहिरीला धरून नको राहू. Don't hold on to that mountain. त्या गराजीन डोंगराला धरून नको राहू. You know the tradition. तुला परंपरा माहितीये You चांगल्या. knew what your people did always. तुला नेहमी माहितीये तुझ्या पूर्वजांनी काय केलं. But I am pulling you out of the past. मी तुला बाहेर खेचतोय भूतकाळातून And I am taking you into something real. आणि काहीतरी खऱ्या गोष्टीत तुला मी नेतोय. Don't stop at Jacob. याकोबावर थांबू नको. Go back to Abraham. त्याच्या यादी नेतो मी तुला. चल अब्रामाकडे. Because he is the one who worshipped God. कारण अब्रामाने देवाची आराधना केली. म्हणजे वर्शिप इज रिलेटेड टू सॅक्रिफाईस. कॅन यू रिलेट इट? तो अर्पण करायला चालला होता पोराचं. आराधना अर्पणाशी निगडीत आहे. He worshipped God even before the temple existed. मंदिर अस्तित्वात येण्या अगोदरही त्याने देवाची आराधना केली. He worshipped God before the mountain existed. तो डोंगर अस्तित्वात येण्या अगोदर त्याने देवाची And आराधना Jesus केली. said, that is the kind of worship my heavenly Father is seeking आणि येशू after. म्हणाले अशा पद्धतीची आराधना माझा स्वर्गीय बाप शोधतोय. Amen. आमेन. कि ऐसा Many- एक बंदा मिल जाए तो मेरा काम हो जाए. This is how we do in the church. This is how we live in the church. आम्ही चर्च मध्ये असं करतो. आमच्या चर्च मध्ये असं होतं. This is how we have always done. आम्ही असंच केलेलं आहे. Our family always stayed on this mountain. आमची फॅमिली आमचा परिवार नेहमी या डोंगरावरच We राहिला. don't change. आम्ही बदलत नाही. Let God change if He wants to. देवाला बदलू दे. जर देवाला एवढं हे असेल तर देवाने बदलावं. आम्ही नाही बदलणार. Jesus is saying, I don't even want your perfect tradition. येशू म्हणतात तुझी परिपूर्ण परंपरा प्रथा रूढी मला नको. I just want your heart. मला तुझं हृदय पाहिजे. Even a disturbed heart, weak heart, all kind of तुझं कसंही हृदय असू दे. विचलित झालेलं असू दे, अशक्त हृदय असू दे, तुझं हृदय मला दे. I don't want your perfect tradition. मला तुझी परिपूर्ण प्रथा नकोय. Imperfect heart also will do for me. मला तुझं अर्धवट अपरिपूर्ण हृदय चालेल. Because my Father is seeking for not worship, worshippers. कारण माझा स्वर्गीय बाप आराधना शोधत नाहीये, आराधक शोधतोय. आराधना नाही, आराधक बरोबर मिळाला की आराधना बरोबर होतेच रे. Amen. A heart that listens. जे हृदय ऐकणार A आहे, heart that trusts. जे हृदय विश्वास A ठेवणार heart आहे, that obeys. जे हृदय आज्ञा पालनातलंय. Like Abraham, अब्रामासारखं who lived before the law. जो नियमशास्त्र अगोदर जगला, Say, असे आराधक सापडले की आराधना बरोबर होतेच. because Abraham gave his everything. अब्रामाने सर्वस्व लुटलं देवावर. But look at the churches today. पण अलीकडचे चर्च बघा, So many rules and regulations. किती नियम, किती कायदे. Some say grow a beard. काही म्हणतात दाढी वाढवा, Others say don't grow a beard. काही म्हणतात दाढी नाही वाढवायची. One priest met me and said, एक प्रीस्ट मला भेटले आणि म्हणाले we have to sport a beard. आम्हाला दाढी वाढवावीच लागते. I said, why? म्हटलं का? Because Jesus also sported a beard. म्हणे येशूंची दाढी होती. I said, what about women then? म्हटलं बायकांनी काय करायचं? नाही, प्रश्न बरोबर आहे ना. मग आम्ही काय करायचं? He said, beards are holy. म्हणे दाढ्या पवित्र असतात. Some say wear only white काही म्हणतात पांढरच घालायचं because it shows purity. कारण पांढऱ्यातनं शुद्धता दिसते. भले हृदय काळ, पांढऱ्यातनं म्हणे शुद्धता दिसते डोंबल्याची.
Some churches say cover your head. काही चर्च म्हणतात डोकं झाका, Some say never cover your head काही म्हणतात कधीच झाकायचं नाही डोकं, because hair is your covering. कारण की केस तुझं आवरण आहे, कशाला झाकायला हवंय. Some say काही म्हणतात women cannot wear pants. बायका पॅन्टी नाही घालू शकत, Others say only pants. बाकी म्हणतात नाही बायकांनी फक्त पॅन्टीच घालायच्या. Some say if you don't speak in tongues, you're not saved. काही म्हणतात अन्य भाषेत तू बोलला नाही तुझं तारण झालं नाही. Some say speaking in tongues is only emotional. काही म्हणतात अन्य भाषा फक्त भाऊक आहे. Some say no Christmas काही म्हणतात नाताळ नाही करायचा because it is pagan. कारण की ते पेगन आहे. Some says no shoe on the stage. काही म्हणतात स्टेजवरती बूट नाही घालायचे. Some say face east. काही म्हणतात तुम्ही पूर्वेकडे तोंड करा. When you pray, turn to प्रार्थना the east करताना and pray. पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना करा. Some say worship only on काही Saturday. म्हणतात फक्त शनिवारीच आराधना करायची. Some say no music allowed. काही म्हणतात संगीत नाही अलाउड, संगीत नाही हमारे में म्युझिक नाही बजाते. Some say only this version is right of the काही म्हणतात Bible. बायबलचं हेच भाषांतर बरोबर आहे, Only King James is right. किंग जेम्स. मग And so the NIV list goes on and on and on. अशी यादी खूप मोठी आहे बेटा, याला अंत नाहीये. And where do these rules come from? आणि हे कायदे कुठून आले? It's not found in the Bible. ते बायबलमध्ये नाही आहेत. They come from different interpretations. ते वेगवेगळे अर्थ काढलेत त्यांनी, त्यातनं आलेत. Because how a person reads a verse, accordingly he builds interpretation हो, of कारण it. एखादा माणूस ते वचन ज्या पद्धतीनं वाचेल त्याला तसा अर्थ मिळेल ना. Sometimes it is tradition कधी कधी परंपरा, passed from the ancestors. पारंपरिक रीतीनं चालत आलेलं, पूर्वजांकडून पास ऑन झालेलं ते केलं म्हणून आम्ही करतो. असं. आंधळ्यांचे वाटाडी आंधळे. And then some come from culture. काही काही अशा कल्चर मधून, संस्कृतीतनं येतात And that culture becomes later on a doctrine. आणि नंतर ती संस्कृती एक तत्व बनते. Some come because of control. काही नियंत्रणातनं येतात, Rules are kept so that the people will keep the rules. की नियम ठेवलेले आहेत की लोकांनी नियम पाळावेत. Amen. आमेन. असं. And so this lady was full of all those confusions. तर ही शोमरोनी बाई सगळ्या गोंधळाने भरली होती. And then she looked at Jesus and said, मग ती येशूकडे पाहायला लागली आणि म्हणाली wait a minute. की एक मिनिट, You are a Jew. तू यहुदी आहे ना? You are a Jew. तुम्ही यहुदी आहात ना? You Jews say we have to worship on this mountain in Jerusalem. तुम्ही यहुदी म्हणता की यरुशलेमेत आराधना करायची. You. तू यहुदी आहे ना? But see, Jesus actually is not in that. येशू त्या गटात नव्हतेच कुठे ऍक्च्युली. Because she thought, oh, I'm talking to somebody who is from a different group. कारण तिला असं वाटलं की मी अशा माणसाशी बोलतोय की जो माणूस, अशा माणसाची बोलतीये जो माणूस वेगळ्या ग्रुप मधून आला आहे, Different denomination. वेगळा पंथ ना. Jesus, you are from a different denomination than mine. येशू तू वेगळ्या पंथातला आहे ना, माझा पंथ वेगळा आहे, तुझा वेगळा आहे ना. It's like, हे a असं. Baptist and the Pentecostals talking and arguing with one another. बॅप्टिस्ट आणि पेंटिकॉस्टल एकमेकांशी वाद घालतायत. Like a Catholic talking to a non-denominational believer. आणि कॅथलिक एखाद्या बिलीवर माणसाशी वाद घालतोय. Like one lady said, जसं एक बहीण एकदा म्हणाली, wait, you go to that jeans and drums church? तुम्ही त्या जीन्स घालणाऱ्या आणि ड्रम वाजवणाऱ्या चर्चला जाता का? आम्ही तिथे नाही जात. आम्ही नाही तिथे जात. आम्ही फक्त साडी घालतो. व्हॉट डू यू मीन? See, so- व्हॉट डू यू मीन? नाही, आम्ही फक्त साडी घालणाऱ्या चर्च मध्ये जातो. So your rules versus grandma's rules. तर तुझ्या नियमांविरुद्ध तुझ्या आजीचे नियम. See, and so Jesus doesn't argue. He doesn't get into all that. तर येशू तो वाद घालतच नाहीत, येशू त्याच्यात जातच नाहीत. He said it's not about where you worship. येशू म्हणतात तू कुठे आराधना करते त्याचा प्रश्न नाहीये, It's about who you worship. तू कोणाची आराधना करते तो प्रश्न आहे. It's not about your group. It's about your heart. तुझ्या ग्रुप विषयी नाही ग बाई, तुझ्या हृदयाविषयी प्रश्न आहे. Jesus said, I came for people like you who are confused. आणि येशू म्हणाले तुमच्यासारख्या लोकांसाठीच मी आलो जे गोंधळेत. See, she saw a label. तिने लेबल पाहिलं, Jesus saw a soul. येशूंनी जीव पाहिला, बाईचा जीव येशूंनी पाहिला. She brought up division. तिने विभाजन आणलं, Jesus brought down the truth. येशूंनी सत्य आणलं. Amen. आमेन. आणि जिथे सत्य आहे तिथे एकी येतेच. And she saw a well. तिने विहीर पाहिली, And Jesus was ready to give her the living water. येशू तिला जिवंत पाणी द्यायला तयार आहेत. So now what the Jews wrong? मग आता यहुदी लोक चुकीचे होते का? Who worshipped in Jerusalem? ज्यांनी यरुशलेमेत आराधना केली So they were not wrong. ते चुकीचे नव्हते, The choice was right. निवड बरोबर होती. Because God chose Jerusalem. कारण देवाने यरुशलेम निवडली.
but they stuck on to the method पण ते रीतीला धरून राहिले ना, त्यांची मेथड त्यांनी सोडली नाही and they missed the Messiah. आणि मसीहा त्यांच्याकडनं He कुठेतरी was राहून गेला. moving with them तो त्यांच्यामध्ये फिरत होता and they were walking to temple. आणि ते मंदिरात जायला निघाले. And here, इथे owner of the temple is walking in their midst. मंदिराचा मालक त्यांच्या सोबत चालतोय. For them now the temple became more important than the temple maker. आता मंदिराचा जो मालक आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांना मंदिर महत्वाचं झालं. See? So Jesus said, you worship what you don't know. ते येशू म्हणाले, तुम्ही लोक अशाची आराधना करताय जे तुम्हाला काही माहितीच नाहीये. You don't know about worship. he said. तुम्हाला काही पत्ताच नाही त्या आराधनेचा. For many years you are worshiping, but you don't know what is true worship. अनेक वर्ष तुम्ही आराधना करताय पण तुम्हाला खरी आराधना आणि भक्ती माहितीच नाहीये. Amen. आमेन. Some say, काही लोक म्हणतात, you know, I go to that church because my father and mother went there. I have got emotional attachment there. मी त्या चर्चला जाते कारण माझे आई वडील त्या चर्चला जायचे. माझं एक भाऊक बंधन आहे तिथे. Or I'm a treasurer there. किंवा मी तिथे खजिनदार आहे. मी त्या चर्चवर खजिनदार आहे. Because whenever I go there, कारण जेव्हा केव्हा मी तिथे जाते I get goosebumps. मला असं अंगाला काटा येतो. Goosebumps is not spirit. अंगाला आणि काटा येतो तो आत्मा नाही आलेला ना, काटा आलाय अंगाला. Sometimes I say, what if your grandma's church is gone with कधी the कधी grandma? कधी कधी मी म्हणतो तुझ्या आजीचं चर्च तुझ्या आजी सोबतच गेलं असतं तर What will you do now? मग तू काय करणार होती? No, I'll play the old recording नाही, मग जुनं रेकॉर्डिंग वाजवलं असतं मी and I will feel I'm still in that church. आणि असं वाटलं अच्छा स्वतःच्या सोयीनी बघा कसं नाही. आजी सोबत जर चर्च पण गेलं असतं तर मग त्यांच्यासोबत तूही जायला हवी होती ना. Say, नाही, त्यावेळेला मग आम्ही रेकॉर्डिंग वाजवून जिथे आहे तिथे गोड मानतो. हो का? don't be emotional. असं इमोशनल खेळायचं नाही. Seek for spirit and truth. भावनांचे खेळ खेळायचे नाहीत. खरेपणा आणि आत्मा शोधा. It's not about goosebumps. It's not about old memories. अंगावर काटा शहारे आणि जुन्या आठवणींबाबतचे हे It's नाहीये. not feeling. ह्या भावना नाहीत. It's faith, हा विश्वास आहे, Truth, सत्य आहे, spirit. आत्मा आहे. Because God is not just in the memory. कारण देव केवळ स्मरणात नाहीये, He's in the moment. He's in the moment. तो He's चळवळीत- here right now. तो चळवळीत आहे, Fresh. तो चळवळीत आहे, तो क्षणात आहे, तो आत्ता इथे आहे, ताजा आहे. Amen. आमेन. रोजचा मानना आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. What should I write? What should I say further? अजून काय बोलू मी बेटा? Last thing I will tell you. अजून एक शेवटचं सांगतो. She came with the pot to the well. ती घागर घेऊन विहिरीवर आली. She came with the pot to the घागर घेऊन आली विहिरीवर. That pot speaks about tradition. ती घागर म्हणजे प्रथा आहे, It speaks about, परंपरा आहे. yes, it speaks about custom. ती घागर म्हणजे परंपरा, रूढी आणि प्रथा आहे. It speaks about history. ती घागर म्हणजे इतिहास आहे. But when she met Jesus, पण जेव्हा ती येशूंना भेटली something changed in her. काहीतरी तिच्या आत बदललं. For the first time in her life, she left the pot. आयुष्यात पहिल्यांदा बाईनी घागर टाकली. When you meet Jesus, you leave the pot. येशूंना भेटल्यावर आपण घागरी सोडतो, सोडायला हव्यात. नसतील सोडल्या तर आमच्यासारखे म्हणतील तुम्ही येशूंना अजून भेटलाच नाही. See, she didn't say, come and see our temple. ती असं नाही म्हणाली या ना आमचं मंदिर बघा. No. नाही. She said, come and see the man who spoke to me. ती म्हणाली About या the real या temple. गावकऱ्यांनो या, ज्या माणसाने मला खऱ्या मंदिराविषयी सांगितलं तो माणूस बघा. See, she brought all the temple people to Jesus. सगळे मंदिरातले लोक तिने येशूंकडे आणले. She brought all Mount Gerizim people to Jesus. घरासीन डोंगरावरचे सगळे आराधक तिने येशूंकडे आणले. From tradition to the truth. परंपरा रूढी प्रथांकडनं सत्याकडे आणले. हालेलुया, हालेलुया. When you meet Jesus, your mountain becomes a molehill. तुम्ही येशूंना भेटल्यावर तुमचे डोंगर मोहरीच्या दाण्या एवढे होतात. Because his mercy becomes big. कारण त्याची दया मोठी होते. Because when Jesus steps in, every mountain moves. कारण येशू आत आले की प्रत्येक डोंगर हलतो. Every tradition moves. प्रत्येक प्रथा परंपरा Every हलते. custom moves. प्रत्येक रूढी प्रथा हलते. Amen. येशू आले. And when worship moves आणि जेव्हा आराधना अशी हलते, from tradition to transformation, त्या रूढी प्रथा सोडून रूपांतरात येते. then revival begins in our life. मग संजीवन जीवनात सुरू. Revival starts in our life. मग संजीवन हृदयात आणि जीवनात सुरू होतं. Amen. आमेन. See, she broke, I think so that pot was broken. मला असं वाटतं तिची ती घागर किंवा जर मडकं आणलं असेल, माठ आणला असेल, तो माठ
तिथे फुटला असेल Yes, she must have just dumped it like that. आणि तिने तो फेकला असेल असा Because काही. when you are changed, कारण जेव्हा तुम्ही बदलता something happens. काहीतरी घडतं. That pot must have fallen from her तो hand. माठ तिच्या हातातनं खालीच पडला It असेल must have broken. आणि तुटला असेल And she ran to the village. आणि मग ती गावात धावली A असेल. new creation. नवीन निर्मिती, Somebody who has met the Messiah. अशी कोणीतरी जी मसियाला भेटली, Left her ancestors, she left her customs. पूर्वजांना रूढी प्रथांना सोडलं, Because कारण thirst was pushing her. तहान तिला ढकलत राहिली. Thirst for the living waters. जिवंत पाण्याची तहान तिला ढकलत राहिली. तर अरे माठा तुझा माठ तोड, Amen. अरे माठा तुझा माठ तोड. See, you can never stay tied to the pot for long when you meet real Jesus. खरे येशू भेटले ना की त्या माठाला आपण घट्ट धरून राहू शकत नाही. खरे येशू भेटल्यानंतर काय प्रश्न येतो? येशू पाया, येशू पाया. एक बार गाया ना रॉकी ने मंडे को, येशू पाया. Amen. And Jesus said, आणि येशू बोलले, you had 5 husbands. 5 नवरे आहेत ना तुला, And the one who is living with you, you're not married. आणि आता ज्याच्या बरोबर तू राहतीये लग्नही नाही केलं, लिव्ह इन जब से. What does it show, my lady? अर्थ काय बाई? Your mountain couldn't change you. तुझ्या डोंगराने तुला नाही बदलली, Your tradition couldn't change you. तुझ्या परंपरा तुला बदले ना. Your worship could not change you. तुझी आराधना तू आराधना केली म्हणे डोंगरावर, कुठे बदलली तू? Because you had religion, you had no rest for your कारण soul. तुझ्याकडे धर्म होता, जीवाला आराम कुठे होता? You had worship, but no true worship. आराधना होती पण खरी आराधना कुठे होती? You had a mountain, but no movement in your heart. डोंगर होता, हृदयातली चळवळ कुठे होती? You had tradition, but no transformation. परंपरा होती, रूपांतर कुठे होतं? But now, आता your life is changed. तुझं जीवन बदललं, Your life is changed. तुझं जीवन बदललं है ना? You had Jacob's well, but no heaven's river. याकोबाची विहीर तुझ्याकडे होती, स्वर्गातली नदी नव्हती. Your tradition only gave you a pot. तुझ्या परंपरेनं तुला माठ किंवा घागर दिली. Only I can give you purpose. मी तुला संकल्प देईन I फक्त. can give you destiny. फक्त मीच तुला संकल्प आणि आयुष्याची दिशा देऊ I शकतो. can give you future. मीच तुला भविष्य देऊ शकतो. हालेलुया, ग्लोरी. Amen. हालेलुया, हालेलुया. I think so. We will stop here. मला असं वाटतं इथे थांबूयात. Praise God. आमेन. वन ऑफ द क्लासिक ऑन संडेज. This should remain even after we go. Thank you, Jesus. +35 years back, I threw away the pot. Because that pot was taking me to Jacob's well. 38 वर्षांपूर्वी मी माझा माठ तोडला, मी माझी घागर फोडली, कारण मला ती याकोबाच्या विहिरीकडे नेत होती. That Samaritan woman would tell everyone, ती शोमरोनी बाई सर्वांना सांगायची this is called Jacob's well. की ह्याला याकोबाची विहीर म्हणतात, माहिती आहे? Jacob was my ancestor. आणि याकोब माझा पूर्वज आहे. I'm emotionally attached to Jacob's मी well. इमोशनली त्या अटॅच्ड आहे, भावुक रीतीनं मी अटॅच्ड आहे त्याला. Are you reading between the lines? ओळींच्या मधलं वाचता का तुम्ही? This is called Jacob's well. ह्याला याकोबाची विहीर म्हणतात. She would even tell the Jews, ती यहूद्यांना पण सांगायची, Jacob's well is in our area. याकोबाची विहीर आमच्या एरियात आहे, आमच्या एरियात. It's not in your Jerusalem. तुमच्या येरुशलेमेत नाही, आमच्या It is- एरियात आहे. ये and- एरिया का खेळ नाही आहे. And it is my ancestor. आणि माझा पूर्वज आहे तो. If I leave this Jacob's well, ही याकोबाची विहीर जर मी सोडली, nobody will know that I am the ancestor कोणाला कळणार नाही of Jacob. की याकोब वगैरे माझे पूर्वज होते. That's why I have to be there. म्हणून मला तिथे त्या डोंगरावर राहायला हवं. But when Jesus comes, पण जेव्हा येशू येतात, all that breaks. सगळं तुटतं, सगळं फुटतं. You know the 12 disciples, 12 शिष्य very attached to Jerusalem. यरुशलेमेला फार जडलेले होते. They will never leave Israel. कधी इस्रायल सोडणार नाहीत. But पण when Jesus came in their life, येशू जेव्हा त्यांच्या जीवनात आले, they left the temple. त्यांनी मंदिर सोडलं They went all over the world आणि अख्ख्या जगात 12 शिष्य गेले to preach Jesus. येशूंविषयी बोलायला. That's how येशूंसोबत Thomas came here and settled in India. तसा तो थोमा येऊन इथे भारतात स्थायी झाला ना. His location was in Jerusalem, यरुशलेमेतला होता थॉमस, but he came here. आला ना इथे भारतात. When you meet Jesus, येशूंना आपण भेटलो you are ready to leave all your traditions, your customs, की your तुम्ही ancestors, तुमच्या परंपरा, रूढी, प्रथा, गावं, घराणी, relatives, your नातेवाईक anything and everything. सगळं सोडायला तयार होता. Everything. क्योंकि अभी सियोन देश हमारा है देश. Yes.
रहते हैं हम परदेस. Break the pot this morning. आज सकाळी माठ फोड, Break the pot घागर तोड, बाहेर निकल and know Jesus. आणि येशूंना जाण. Come close to Jesus. येशूंच्या जवळ ये. Worship him in spirit and in त्याची truth. आराधना आत्म्यात आणि खरेपणात कर. Because the Father is seeking for such true worshipers. कारण देवबाप अशा खऱ्या आराधकांच्या शोधात आहे, That goes beyond a denomination. जे पंथांच्या पलीकडे जाईल, That goes beyond a tradition. जे परंपरेच्या पलीकडे That जाईल, goes beyond a location. जे परिसराच्या आणि एरियाच्या पलीकडे जाईल. You just get into the spirit. आत्म्यात व्हा. And that can be at home or in the church. मग ते घरात असो किंवा ते चर्च मध्येही होऊ शकतं, घरातही होऊ शकतं. आत्म्यात व्हा. Even now. आताही Just forget for a moment. एक क्षण विसरून जा And remember what Jesus said. आणि येशू जे बोलले ते लक्षात घ्या. And tell those of yours, आणि जे तुमचे आहेत त्यांना सांगा if they are attached to traditions, की जर तुम्ही परंपरांना असं लपटून राहिलात tell them, तर त्यांना सांगा don't cling to that mountain. त्या डोंगराला एवढा चिकटू नको. Cling like Thomas to the feet of Jesus. थोमासारखा येशूंच्या पायांना चिकट. And say, my Lord and my God. आणि शेवटी म्हणच माझा प्रभू माझा देव. And you shall be blessed. म्हणजे तुला आशीर्वाद मिळेल. Amen. आमेन. We will just हालेलुया. worship the Lord. Come. धन्यवाद. प्रभूची आराधना करू चला. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन यीशु हालेलुया. आराधना. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. शांतिदाता की आराधना. Thank you, Lord. मुक्तिदाता की आराधना. शांतिदाता की आराधना. मुक्तिदाता की आराधना. आराधना हो Worship the Lord. Worship the Lord. प्रभूची आराधना करा. Worship him in सर्वांनी spirit. प्रभूची आराधना आत्म्यात आणि खरेपणात करा. हालेलुया. खुदावन यीशु की आराधना. मेरे मसीहा की आराधना. जीवन दाता की आराधना. मेरे मसीहा की आराधना. जीवन दाता की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की अल्फा ओमेगा. अल्फा ओमेगा की Any other आराधना. song? Any other? शारोन का गुलाब तू है मेरा मसीहा. Blessed be the name of the Lord. Have thine own way, Lord. I'm not getting it. There Can was you a come song down to that my was- chords? I'll sing some songs. Maybe I you can relate with it. just forgot those songs. I don't Yeah. know what song. I'll sing something. You tell me if you can relate. Otherwise, we'll change again. I had a specific song in my mind, so it is. एक गाणं माझ्या डोक्यात विशिष्ट होतं. Jesus. Think over it if you can and Yes. tell. Sing, sing, sing. शारोन का गुलाब तू है मेरा मसीहा. Go half a note higher. शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा. तू मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो जाता. शारोन का गुलाब तू है मेरा मसीहा. हालेलुया. का गुलाब तू है मेरा मसीहा. तू मुझे जल देता. तू मुझे जल देता जिससे
someone greater than the और temple. मैं तेरे लिए There is someone greater than Solomon. जीऊंगा. एक कोणीतरी मंदिरापेक्षाही महान आहे. एक कोणीतरी सलमोनापेक्षाही महान आहे. His name is Jesus. शोधू, त्याचं नाव येशू आहे. Worship him in spirit and in truth. तू है मेरा प्रिय, तू है. त्याची आराधना करा. Lift up your hands and worship him. दोन्ही हात वर करा आणि त्याची आराधना करा. Yes. तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए. The Spirit of God is moving in this place. Hallelujah. Yes. This is what he wants. Yes. Hallelujah. Amen. He's worthy. He's worthy. Hallelujah. Hallelujah. Something is happening in this place. काहीतरी या जागेमध्ये होत आहे. Many of your pots are breaking. तुमच्यातल्या अनेकांच्या घागरी तुटतात. Take the lead and sing if I don't sing. If I translate, you take the lead and sing, please. Spirit of God is moving in this place. Sing it softly, make your Father happy. Kneel down if you want and worship Him. The God of Israel is in this place. He is the great I am. Jesus, Jesus, Yeshu, Yeshu, Jesus. Yeshu. He is worthy of worship. आराधनेस योग्य स्तुतीस पात्र. हालेलुया. 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 Worthy are you, Hallelujah. my Lord, my Savior, my Messiah. Hallelujah. You are the truth. Hallelujah. You are the Spirit. You are the light. I bless you, Lord. I worship you, Lord. The Spirit of God is moving in your midst. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये फिरत He आहे. is touching you. तो तुम्हाला स्पर्श करत He is आहे. touching some people तो here. काही लोकांना इथे स्पर्श करत A आहे. reality is taking shape in you. वास्तविकता तुला घडवते A आता. truth is taking hold of you. सत्य तुझा ताबा घेत आहे आता. Your pot is breaking. तुझी घागर फुटती आहे. A revolution is coming. एक प्रगतीकरण तुझ्या डोक्यात येत आहे. Healing is taking place. आरोग्य तुला मिळत आहे. Breakthrough is taking place. नवीन सुरुवात तुला मिळत आहे. Blessings are being released in Jesus' आशीर्वाद name. तुझ्यावर मोकळे होत आहेत येशूंच्या नावात. Receive it in Jesus' name. येशूंच्या नावात स्वीकार. स्वर्गीय आशीष दे, स्वर्गीय आशीष दे, स्वर को तू खोल, हाथ अपना बढ़ा, स्वर्गीय आशीष दे. Blessed be the name of the Lord. He is worthy to be praised and adored. Thank you, my
Holy hands in one accord, singing, blessed be the name, blessed be the name, blessed be the name of the Lord. Jesus. Say Jesus. Jesus, Jesus. what a wonder you are. Amen, 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 amen. You are so gentle, Yes. so pure and so kind. You shine like a bright morning star. Jesus, what a wonder you are. Amen. Amen. Thank you, Jesus. धन्यवाद Jesus. येशू देवा. The Lord is going to touch some people here प्रभू this काही morning. लोकांना इथे स्पर्श करणार आहे. Those who are very sick, जे खूप आजारी आहेत come here in front. I will pray for you. त्यांनी इथे पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Father. Thank you, धन्यवाद. Lord God. Thank you, Master. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People who are unhappy with their lives, जे लोक आपल्या आयुष्यावर नाराज आहेत, नाखुश आहेत, get rid of all your traditions and customs and beliefs and strange beliefs. तुमच्या सगळ्या परंपरा, रूढी, प्रथा, विचित्र विश्वास, खोटे विश्वास सगळे सोडा. God will move in your lives. देव तुमच्या जीवनात फिरेल. The Samaritan woman was from the frustrated Lord. शोमरोनी स्त्री वैतागलेल्या लोकांमधली एक बाई. She knew all the traditions. तिला सगळ्या रूढी, प्रथा, परंपरा, तोंडपाठ, She knew the Bible, तिला बायबल माहित होतं, but she had no revelation of पण Jesus. प्रगटीकरण नाही, डोक्यात प्रकाश नाही. The Lord is going to open your heart प्रभू तुमचं हृदय उघडणार आहे and He is going to touch you in such a way. आणि असा स्पर्श करणार आहे Your life will change. की तुमचं जीवन बदलेल. There shall be a transformation in एक your life. रूपांतर तुमच्या जीवनात घडेल. Tradition will never transform you. कधीही तुम्हाला रूढी, प्रथा, परंपरा बदलणार नाहीत. Only Jesus. येशूच बदलतात आपल्याला. His one touch येशूंचा एक स्पर्श will change your entire life. तुझं संपूर्ण जीवन बदलेल. Everything related to you will change. सगळं तुझ्या संबंधित बदलून जाईल. You will be found on green pastures. तू हिरव्यागार कुरणात सापडशील. You will be led beside still waters. शांत पाण्याजवळ तुला मार्गदर्शन होईल. You will be anointed with oil. तेलाचा अभिषेक तुला दिला जाईल. He will lead you in the paths of righteousness. नीतिमानपणाच्या मार्गात तो तुला चालवेल. And though you walk through the valley of the shadow of death, मृत्यू छायेच्या दरीतून जरी तू चाललास, you shall not fear. तू कुठल्याही अरिष्टास घाबरणार For His नाहीस, presence will be with you. कारण त्याचा सहवास तुझ्या सोबत राहील. Goodness and mercy shall follow you all the days of your चांगुलपण आणि life. दया आयुष्यभर तुझ्या मागे चालेल. And you shall live in the house of the Lord forever आणि and ever. परमेश्वराच्या मंदिरात तू चिरकाल राहशील. He will set a table before your enemies. तो तुझ्या शत्रूंसमोर तुझ्यासाठी मेज मांडेल. Your cup will run over. तुझा पेला भरभरून वाहील. His presence will bring all these things. आणि त्याचा सहवास या सगळ्या गोष्टी तुझ्या जीवनात आणेल. These things your tradition can never bring. तुझ्या रूढी, प्रथा या गोष्टींना कधी तुझ्या जीवनात आणू नाही शकणार. But only restlessness. फक्त अशांती, अस्थिरता, बेचैनता आणतील. Lord, I pray now for these. प्रभू, मी या लोकांसाठी आता प्रार्थना करतो. They have met the truth. त्यांना सत्य भेटलंय, They have met the life. ते जीवनाला भेटले आहेत, They have met the way. ते मार्गाला भेटले. Now Jesus, आता येशू touch their lives. त्यांच्या जीवनाला स्पर्श कर. Touch their lives. त्यांच्या जीवनाला स्पर्श कर. Heal their broken त्यांच्या bodies. तुटलेल्या हृदयांना, जीवांना, शरीरांना Heal आरोग्य दे. their broken lives. तुटलेल्या जीवनांना आरोग्य दे. Deliver them right सुटका now. दे त्यांना आत्ताच्या आत्ता. Because it is the pure Lord that is meeting you. हा शुद्ध, निखळ, पवित्र प्रभू तुम्हाला भेटतोय. The pure Lord Jesus Christ without पवित्र, your शुद्ध tradition. आणि निखळ येशू, तुझ्या रूढी, प्रथा, परंपरांच्या शिवायचा येशू. So He is touching you right now. म्हणून तो तुला आता स्पर्श Be करतोय. healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Be restored in Jesus' name. येशूच्या नावात पुनर्वसित Let व्हा. your souls be restored. तुझा जीव पुनर्वसित हो. Let your life be तुझं restored. जीवन पुनर्वसित हो.
I pray that you may get a breakthrough this मी morning. प्रार्थना करतो आज सकाळी तुला नवीन सुरुवात I मिळावी. pray that miracle doors be opened for you चमत्काराचं this दार morning. तुझ्यासाठी आज सकाळी उघडावं I pray that your life be established, आणि तुझं जीवन स्थिरस्थावर व्हावं, that your family be established, तुझा परिवार स्थिरस्थावर व्हावा. that you will reign in life, जीवनात तू राज्य करावंस. because my Jesus came to give you life कारण and life माझे in येशू तुला abundance. जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलेत. Don't go around the mountain. डोंगरा सभोवताली फिरू नको, Go around Jesus, येशूंच्या सभोवताली फिर. and your life will be made तुझं जीवन बनेल forever and ever. कायमचं आणि कायमचं बनेल. In the name of Jesus, I pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen and amen and आमेन amen and आमेन. amen. Praise God. Please be seated, people. कृपया करून सर्वांनी खाली बसा.